अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 7. या अध्यायाचे पठण केल्याने व्यथा जाईल, चिंता दूर होईल, तसेच 84 लक्ष योनीत जन्म येणार नाही. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी पंकजाक्ष कमलापते कमल पत्राक्ष अनुगुण रूप गुण सर्वेशा महादक्षा रघुत्तमा. हे कमळ मित्र कुळभूषणा रामनांतका रघुनंदना पुढे बोलवी ग्रंथरचना. जेणे श्रोत्रिया सुख वाटे मागिले अध्याय कथा सुरस काळिका देवी मच्छिंद्रास प्रसन्न होनी वरदानास साबरे विद्या आतुली. तेथून आली हरेश्वरासी गदार तीर्थस्थान उद्देशी स्नान करुणी पर्वतासी प्रदक्षिणा आरंभिली. सवेची येता मच्छिंद्रनाथ तो वीरभद्र पातला स्नानात येत मानव वेशी जोगी कृत्य त्रिशूळ डमरू धनुष्यादी. शैली शिंगी नाद अद्भुत नाद नव्हे तो आगम व्यक्त साधक हिताचा स्वार्थ अर्थ परिणाम सुचवी. अहो ती शिंगी नव्हे देवता साधक जनांची कामदुहिता पूर्ण कराव्या परिणाम अर्था बोधरवी प्रवेशती. रजतम सत्व तृतीय गुण महामारक अति कठीण ते त्रिवर्ग करती खडतरपणा ऐक्य केला त्रिशूळ तो. या परी आगमन निगम बीजे सार व्यक्त तेजपुंजे तयाची पंथी कथावी करांबुजे विशाळ डमरू विराजला. सगुण कथा सप्तधातू गुणी भारला गुणातीतू नवरसांत झाला व्यक्तू हरिगुणीची भक्तू होईन का. काम क्रोध षड्गुण विकार स्वस्ताचे शत्रू अनिवार तया जिंकिता विवेक फार शरगांडी विराजले. अहो शर नव्हे ते जाण युक्ती काम क्रोधांते देत मुक्ती गांडीव नव्हे ते विषय भक्ती ज्ञानशरी विराजले. अगा शरण म्हणू ते ज्ञान देवटी अज्ञान तमीचे द्वंद्व निवटी अलक्ष संधान पूर्ण कोटी भेदा देत सर्वथा. ऐसा महाराज प्रतापरुद्र द्वंद्वलेश नसे मनी वीरभद्र अज्ञातमीचा महाचंद्र मच्छिंद्र ते भेटला. मच्छिंद्र करुणी येतसे स्नान वीरभद्र येतसे स्नाना लागून तो मार्गी मच्छिंद्र ते पाहून उभा केलो हटकोनी. करुणी उभे नमना नमन म्हणे स्वामी तुम्ही कोण. येरू म्हणे मच्छिंद्र अभिधान निज देहा मिरवितसे. येरू म्हणे कवनपंथी अभ्यास मिरवितसा जगाप्रती मच्छिंद्र म्हणे जोगिये नीती नाथपंथी मिरवितो. येरू म्हणे कोण दर्शन मच्छिंद्र म्हणे जोगी महिमान शैली कंथा मुद्राभूषण निजंगी निर्वितसे. वीरभद्र म्हणे मुद्रासान न घालिता फाडिले कान. येरू म्हणे गुरुप्रसादे करुण मंथने निर्वेला हा एक. वीरभद्र म्हणे काय पाखंड व्यर्थची उगले वाढवणी बंड जगा माझी निर्विता काळे तोंड योग्य योग्य दिसेना. तरी आता योगद्रुमा मुद्रा सोडी ह्या नसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेमा ठाई ठाई महाराजा. अगाताव गुरु ऐसा कोण वेदवेदीच्या प्राज्ञे करून पूर्ण आगळीक पंथ निर्मून जगा माझी मिरवितो. अगा स्वबुद्धी तर्क करून भलतेची मत करी स्थापना तो प्राज्ञिक नव्हे मूर्खाहून शतमूर्ख म्हणावा. ऐसे ऐकता भद्र गोष्टी मच्छिंद्र संतप्त झाला पोटी म्हणे मशका खोटी वल्गना करीसी अपार. अरे शतमूर्खावनी मूर्ख म्हणून बोलसी दुःखदायक परमात्मा क्षोभवनी पातक भार वाहिल्या मेजगूळ. अरे आत्मा क्षोभता पराचा पापभार होत ब्रह्मांडीचा तस्मात तव गुरु कैसा तुझ्या गुरु विलोकी. अरे नष्टा दुर्जन अद्मा तव दर्शन स्नान करणे आम्हा आता उगाची जाय आपल्या कामा शिक्षा पावसील मामा असते. ऐशा परी मच्छिंद्रनाथाचे भाषण ऐकता वीरभद्राचे क्षोभले मन म्हणे भ्रष्टा तुझा प्राण आताची घेरी ये काळी. मग करी कळूनी सायकासन सत्वर रगडीनी लावलीला गुण निर्वाण अर्धचंद्र पान तुनिरांतुनी काढिला. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे पतित झालासी उन्मत्त अरे उद्धटा आपल्या हितजना माझी मिरविसी. अरे सायकासन सिद्ध करून सोंग दाविसी मजला गुण परी हे बर्वे नोहे मरण ये काळी कवसी. अरे ऐसे सोंगे मचकारण कित्येक झाले अवलोकुन बहुरी पैसे खडतरपण शूरत्व रणी मिरवेना. की अजाकंठीचे लंबस्ताना परी नातुडे त्यात दुग्धपान तेवी दाखवेसे हावभाव करून परीक्षणे क्षीण होसेल की. वीरभद्र म्हणे मूर्खा ऐक तू ते दाविने यमलोक तव आयुष्य सरले सकळीक म्हणून येथे आलासी. तरी मी तू ते काळे यक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव गुरु प्रताप दक्ष कैसा आहे पाहू दे. मच्छिंद्र म्हणे मशकासाठी मिळवेल काय न गांची कोटी की महाक्षरापी एवढी नरोटी भीक मागेल पोटाते. मूर्खा ऐक वचनार्थ मम गुरु मौळी वरद हस्त तेने होतसे शरणागत मानव दानव देवादी.
तेथे अर्भका तुझा पाड किमर्थ आधी निर्विसा कोड महासविता तप्त उजड खदोदते निर्वेना. वीरभद्र म्हणे तू काय करेशी मरणकाळी फाटा फुटला तुझसी आता क्षणेची भूमीपाशी करी नव्हतासी ऐसे. अरे तव ग्रीवे ते काळपाश आधीच पावले आयुष्य नाश म्हणून मूर्खा तू ते हौस ये वादा स्फुरलासी. ऐसे म्हणून वीरभद्राने गुणी सज्जिले अस्त्रविंदान म्हणे भ्रष्टा सावधान राममंत्र जल्पी का. मच्छिंद्र म्हणे राममंत्र तू ते वाटला अपवित्र तरी तेनेचे सुखी पंचवक्र दुखलेशी मुकलासे. अरे राममंत्रे वाल्या तरला ते नाम तारी लाताची मजला परी सावध तो होईल का वाहिला राममंत्रा वेगळा. ऐसे म्हणून कक्षे जोळी विलोकनी भस्मकरी कवळी मग शस्त्रास्त्र तेने काळी वज्रस्थान जल्पत असे. पूर्ण प्रयोग घालून दाटी भोवती फिरवी भस्मची मोठी तेने करून वज्र दाटी दाही दिशा मिरवीत असे. अनिक करी कवळुनी भस्म यासी विलोकी योगद्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिला. तो बाण येता किंकाटत दृष्टी पाहे मच्छिंद्रनाथ मग आपले मानी मानात बाण आहे तृणासम. ऐसे म्हणून स्तब्ध दृष्टी उभा करी कवळुनी भस्मची मोठी तो बाण नभा पोटी संचरोनी उतरत असे. मच्छिंद्रनाथ ते लक्षण खाली उतरसते घ्यावया प्राण तो सबळ बळे वज्र येऊन प्रहार करीते पै झाले. तर ते वज्र वरिष्ठ आदळातशी बाण झाला पिष्ट ते पाहुणी वीरभद्र वरिष्ठ परम चित्ती क्षोभला. मग शक्ती अस्त्र देविदीप्यमान योजित झाला रुद्रनंदन सज्ज करुणी सायक संधान साधुन्या प्रेरिले. सवेची काढून दुसरा बाण नागास्त्र तयावरी स्थापून तोही चुंबित पावला गगन पाठोपाठ शक्तीच्या. परी ती शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवे शब्द करीत ऐकता शब्द भयभीत सकळ मही झाली असे. दिग्गज पळती रानोरान शेष न ठेवी आपुलनी मान वरा पाहुनी अति निर्वाण दंताने मही सरसावी. कुर्म करीत असे सबळ पृष्ठी पाहू पातले देव ती विमान दाटी तेही पाहुनी कपाट पोटा संचरोनी पळताती. देव विमानी खडबड पाहुनी उडुकन पळती पाड सोडून आपले कार्य उघड नाभा माझी सरकले. देव मानव यक्ष दैत्य म्हणती पावला प्रळय मृत्य ही शक्ती नव्हे प्रळय समस्त मही बुडविल वाटत असे. सबळ बळिष्ठ ती मही कापत तेने नगकड्यांची खाचणी होत मायलोक चुकुनी निश्चित रुदन करीती हंबरडे. सहस्र विजूंचा कडकडाट दावणी शक्ती अनिवार लोट नभमंडळ पाहुणी नीट शक्ती भेजली वज्रांते. तेने वज्र अतिक्षीण होऊन पडले गगनाहून पुढे मच्छिंद्राचा लक्षणी प्राण हरावया येत असे. यावरी नागास्त्र निशक्त ते पाहुणी मच्छिंद्रनाथ त्वरे कवळीने भस्मचिमुटीत रुद्रास प्रेरित असे. त्या सवेची योजिनी खगेंद्र अस्त्रांत पाठ्योपाठी प्रेरित परी रुद्रास्त्र झाले व्यक्ती रुद्र एकादश प्रतापी. एकादश रुद्र चुडामणी शक्ती ते तल्लीन करी कवळुनी तेने हस्तपाद मूर्धनी क्षीण होनी पडी येली. शक्ती पडता खचुनी मही रुद्र मिरविले अदृश्य देही येरीकडे खगेंद्र अही अस्त्र बक्षित असे. तेने नागास्त्र त्वरित अदृश्य झाली युद्धरहित यावरी अस्त्र विनता सुत तेही झाले अदृश्य. यावरी वीरभद्र प्रताप तरणी वातास्त्र प्रेरित झाला गवनी ते मच्छिंद्रनाथ विलोकनी पर्वतास्त्र सोडित असे. तेने कुंडीला अवघा वात मग वज्रास्त्र प्रेरी महारुद्र सुत तेने करुणी चूर्ण पर्वत अदृश्यपणी मिरविला. यापरी प्रतापी वीरभद्र त्वरित प्रेरित झाला अज्ञस्त्र ते पाहुणी मच्छिंद्रनाथ जलदास्त्र प्रेरित असे. त्याने सकळ अग्नी विझवून करीते झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्रे कामास्त्र सोडून कामयुद्ध योजित असे. त्यावरी विरक्तनाथ मच्छिंद्र प्रेरित झाला रत्यस्त्र तेने करून काम पळत सुख पावला रतिसंगे. यावरी वीरभद्र दक्ष प्रेरित झाला महारोगास्त्र ते पाहुणी मच्छिंद्रनाथ संजीवनी प्रेरित असे. वीरभद्र तो वैश्वानर प्रेरित झाला दानवास्त्र मच्छिंद्रनाथ अतितत्पर देवास्त्र प्रेरित असे. मग अस्त्र ते बळवंत देवदानव प्रकटले अमित ते पाहुणी उभयता ते स्वग्रीवा तुकविती. परस्वरे धन्य धन्य वदन्य हृदयी करीती मान गदगदाजुनी हास्यवचन एकमेका बोलती. वीरभद्र म्हणे सकळ मही वीर जिंकिले भद्रयुती युद्धे प्रवाही. परी मच्छिंद्र तुझसमान येदेही देखिला नाही कोणीच. मच्छिंद्र म्हणे वरद हस्त पुढे पहा भद्र जात येरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की. वीरभद्र तुकोनी म्हणे गुरु तुझा थोर आहे प्राज्ञ आणि तुही त्यात अससी धन्य प्राज्ञिकवंत सत्यशा. ऐसे देवास्त्र युक्त प्रयुक्त दानव करुणी सकळ शांत अदृश्यपणे स्वस्थानात जाऊन या पोचले.
यावरी वीरभद्र ब्रह्मास्त्र प्रेरित झाला अतिपवित्र, ते पाहुणे वरद पात्र विद्यास्त्र प्रेरित असे. ते प्रकटता चतुर्भुज मूर्ती, विधी लागे चरणाप्रती. यावरी कार्तिकास्त्र भद्र जाती, सोडिता झाला तक्षणी. ते पाहुण्या दत्तवरद पाणी, श्रीअस्त्र सोडित गगनी. ते बोलता लावण्य खनी, स्वामी लागे विहिताते. तेने करुणी कार्तिकास्त्र तक्षणी पावले शांत, यावरी भद्र तो काळास्त्र प्रेरित झाला तक्षणी. ते पाहुणे मच्छिंद्रनाथ माया प्रळयी प्रेरिले अस्त्र, तेने काळ भक्षणी पवित्र पंचतत्व कवळीत असे. ते पाहुणे सकळ देव करीत झाले मच्छिंद्रस्तव, म्हणती महाराज युगभाव सकळ नाश पावेल की. म्हणती महाराज कपिल कलिभाग पुढे आहे अनंत युग, तो आजी तुम्ही सकळ यागा विनाशरूपी पाहता की. तरी आता कृपा करून माया प्रळय घ्या आवरून, बघ देववाणी श्रवणी ऐकून वासनिक अस्त्र प्रेरित असे. त्याने माया प्रळय हरला, माया उत्पत्ती प्रयोग राहिला, मग सकळ विमाने उतरणी महिला, देवनेमिती मच्छिंद्र. ब्रह्मा विष्णू आणि रुद्र स्तवने केला शांत मच्छिंद्र, मग सन्निध बोलावणी वीरभद्र करी ओपिती. म्हणती कविनारायण मच्छिंद्रनाथ, तरी आपण वाढवावी सदैव प्रीत, ऐसे वीरभद्र ते सांगूनी समस्त प्रेम प्रीती वाढविती. यावरी बोले रुद्र प्रसन्न होऊन, की मच्छिंद्राची कामना कोण, तो मीच पूर्ण करीन वरद चित्ते करुणीय. धन्य आहे मच्छिंद्रनाथ युती कुशल प्रतापवंत, धन्य श्रीगुरु मिळाला त्याते प्रतापवंत आगळा तो. मज समान युद्धनेमी पातलो यास युद्धभूमी, परिणा देखो युद्ध संगमी मच्छिंद्रा समान पुरुषार्थ. म्यापूर्वी रावण बळी भांडून, सुखे देवीवर रणी आणून, किन्नार गंधर्व थकीत जाणं, नाही पुढे ठेले मम युक्ती. कल्पांत भर माते नाम, तेथे चाले सुरासुरोत्तम, माझे जिंकावे युद्धकर्म मिळाला नाही कोणीच. परी आजी खात्री कृत्य केली असे मच्छिंद्रनाथे, मग करी कवळुनी हृदयात धरिता झाला सप्रेम. म्हणे महाराज योगद्रुमा, वेदक कामना असेल तुम्हा, तरी ती सांगुनी रुद्रोत्तमा वरद सुखा पहुडवी. यर म्हणे बा महाराजा, एक अर्थ तू करुणी माझा, तरी त्याते फळ देऊनिया जा लोकोपकारी मिरवावे. जैसे एक वायूच्या अधीन यथार्थ, वर्षाकाळी मेघ वर्षे जेलाते, तेने तुष्ट होई क्षितित चराचर अवघेही. नयाई कामना चित्ती विकार सांडी वरली मती, तरी कार्यगंधाच्या बैसनी अर्थी लोकोपकारी मिरवावे. तरी तो अर्थ म्हणाल कोण, महाराज करा श्रवण, म्या कामनी वरीला विद्या काम, साबरे विद्या महाराजा. तर त्या मंत्र बोला समान, आपण वहिवाटा ये देही धर्म, त्वरे जाऊनी जगाचा काम मंत्रा पाठी पुरवावा. एवं वर ओपुनी माते, लोटवा कृपा सरिते, मग अवश्य म्हणे मच्छिंद्राते कार्य सहसा करी नमी. ऐसे बोलुनी वरद युक्ती, करतळा देत प्रसन्न चित्ती, यावपरी सकळ देव बोलती प्रसन्न होऊनी दयाते. म्हणती वीरभद्र दिधलावर, तया साह्य असो आम्ही समग्र, मंत्रपुटी कार्य थोर आम्ही करू सहसाई. ऐसे बोलुनी वरद युक्ती, मग मच्छिंद्र म्हणे नमस्कार सर्वांप्रती, रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती व्हावे करुनिया नमेयला. विष्णुपदी ओपिता मौळी, तोही त्याते कृपे नाहाळी, परम प्रेमे हृदय कमळी धरित झाला स्नेहाळतो. म्हणे वस्ता पूर्ण कोटी, जेथे पडता जीव संकटी, माझे स्मरण करिता उठी, दृश्य होईन त्या ठाई. दृश्य होता संकट राशी, निवारीन मी निश्चेसी, मग चक्रअस्त्र देऊनी त्यासे दुष्ट मानसी केला तो. यापरी नंदी शिवनात तोही प्रसन्न होऊनी त्याते, प्रेमे कवळीने हृदयात त्रिशूळास्त्र ओपित असे. यापरी नभी तनया नमिता, तोही वदय प्रसन्न चित्ता, शापादपी सविता संजोगिली तयासे. जे वाणीने निघे अक्षर, ते होय साचोकार, शुभाशुभ कर्मावर फळे पावती गोमटी. ऐसे विधराज तुष्ट केला तपोभोज, यापरी शकरी नमी ओज, तोही वर ओपित असे. मग वज्रस का पूर्ण, त्याने दिले कृपा करुणा, मग अस्त्र मंत्र सांगून वज्रहस्त ओपिला. यावरी नमिता देव कुबेर, तोही होऊनिया उदार, सिद्धी देवनी समग्र दासी केल्या तयाच्या. यावरी वरुण भावे नमिता, तोही प्रसन्न होऊनी चित्ता, अपास्त्र मंत्र भोगता केला तो असे त्वरेने. त्या मंत्राचा होता पाठ, आपोआप धरते नीर उठे, सकळ सरिता लुटीन लोट, दिशे देशे मिरवेते. यापरी नमिता द्विमूर्धनी, तोही आलं ते चित्त कामनी, वर दिला मंत्र अग्नी, स्मरण होता प्रकटावे. यापरी नमिता देव अश्वनी, तोही देत मंत्र मोहिनी, असो सर्व देवी वरद पाणी एका एकाने ओपिला. मग आपल्याला असं नियोजन सिद्ध करीते झाले गमन, यावरी मच्छिंद्र कर जोडन विनवितेसे सकळी का. आणि महाराजा स्वर्गवासी, माते कामना वेधली की जीवांसी, म्हणे कर्णिका स्नान मानवांसी, आदर चित्ती वाटीत असे. तरी माते कराव्या स्नान, न्याल जरी कृपे करून, तरी येऊन या कामना पूर्ण करीन आपली महाराजा.
ऐसे ऐकून वचनयुक्ती सकळ प्रसन्न झाली चित्ती. मग स्वय विमानी पाहुनी श्रीपती घेऊन या चालिला. विमान्याने आपले बहुत त्वरे पातले वैकुंठनाथ. मग आपले आसनी मच्छिंद्रनाथ निवून या बैसवला. आसनी शयन भोजनी एकत्रपणे वते चक्रपाणी. सकळ देव पातले स्वस्थानी मच्छिंद्र वैकुंठी राहील. मग नित्यमन्य कर्णिकेचे स्नान मच्छिंद्रनाथ येथे करून यावरी पूर्ण समाधी कारण पाहू ऐसे वाटत असे. मग विष्णुसी म्हणे मच्छिंद्रनाथ मेरुपाठार दावीजे माते. म्या समाधी घेतली पूर्वजन्मात तया गोचर करावे. अवश्य म्हणून नारायण मेरुपाठारी केले गमन. मग 10 समाधी दृष्टी पाहून संतुष्ट झाला मानसी. नवनारायणच्या समाधी 10वी समाधी वासुदेव. ऐसा पाहुणे मनोभाव पुन्हा येत वैकुंठी. असो एक संवत्सर वैकुंठनाथ ठेवित झाला प्रीतिवंत. मग पाचारोनी उमाकांत नेता झाला कैलासी. तेथेही 1 संवत्सर पर्यंत राहता झाला मच्छिंद्रनाथ. स्थितवृत्ती स्नेह बहुत वाढविले शिवाचे. यावर कोणे एके दिवशी इंद्रयोनी कैलासासी. भावे नमुनी महादेवासी मच्छिंद्रनाथ नेतसे. यावरी 3 मास अमरावती राहता झाला योगपती. तेथे अत्यंत वाढविणी प्रीती निरोपाते मागत असे. तो विधीने नारद पाठवून नेले सत्य लोक कारण. तेथे षण्मास राहून विधिराज तोषविला. यापरी सकळ देव येऊनी तेथ घेऊनी जाती मच्छिंद्रनाथ. एक दिन करुणी तीर्थ सकळ देवांची तोषविले. सुरगण गंधर्व किन्नर यक्ष पितृगणादी अरिमादक्ष सकळ करुणी प्रीतीने प्रत्यक्ष तोचे एक मिरविला. असो 7 वर्षेपर्यंत स्वर्गी राहिला मच्छिंद्रनाथ. सकळांचा गौरव घेऊन अतिथ पुसुनिया निघत असे. मग सकळ निघून स्वर्गवासी बोळविती मच्छिंद्रासी. विमान वाहुनी मृत्यूलोकासी आणून या घातले. असो देव गेले स्वस्थानासी. येरीकडे मच्छिंद्र पृथ्वीसी. पुन्हा चालला तीर्थाटनासी. करावा या अत्यादरी. भ्रमणकरिता शुद्ध महिसी जाता झाला केकाळ देशी. ते परमस्थान पश्चिम देशी वज्रवन पाहिले. तव त्या ठाई वज्र भगवती महादैवत प्रताप शक्ती. भावे नमुनी अंबिका मूर्ती तीर्थ स्नान करीत असे. तेथे 360 कुंडे असती. परी उष्णोदके भरली असती. ते पाहुणी परमचित्ती आश्चर्य ते मानित असे. आश्चर्य मनात योजनी करीत की उष्णोदके कुंडे भरित. तरी तयांची राहणी पुसुनी कोणासा. आपण कुंडे निर्मावी. निर्मून ये परी सर्वाहून परमागळे उष्णोदक जीवन. मग सकळ तीर्थात करुणी स्नान भगवती ठाया पातला. पाचारुणी तीर्थाच्या पुजाऱ्यासी वृत्तांत पुसिला उष्णोदकासी. विचारित सांगित्यासी उष्णोदका कारण ते. म्हणे पूर्वी वसिष्ठ यज्ञ केला तेव्हा सकळ देव पातले स्नानला. त्यांनी निर्मुनी उष्णोदकाला कुंडे केली आपुलाली. उष्णोदकी स्नानाकरिता तत्कालिक निर्मित झाले सकळिक. आपले नामे अलौकिक कुंडलागी ठेविली. 12 वर्ष 12 दिवस समस्त राहिले त्या ठायस. यज्ञ पावल्या पूर्णतेस सकळ गेले स्वस्थानासी. ते कुंडे अद्यापपर्यंत स्थानोस्थानी आहेत. ऐसे ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणे योजिले करावे. मग सरस्वती सरिता पात्री जीवनचोट जागा तया क्षेत्री. पाहुणी वाटिका पवित्र नेत्री वरून मंत्र जल्पत असे. आप्पास्त्र मंत्र उच्चार पूर्ण हुताची प्रविष्ट झाले जीवन. भगवतीचे उदक काढून अग्निमंत्र जल्पत असे. अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुताशन तत्वता. तेने करुणी हुताशन तत्वता पावती झाली ते समयी. शिव वरद करी त्रिशूळ हाती. तो बुडा कडूनी टाकेला महिमाती. तेने करुणी जीवन तत्व कुंडाप्रती महिलागी विराजले. भगवतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिका. आपण स्नान करुणी शुचिक करी भगवती माते ते. भगवतीचे उत्तम जीवन अंबिकेप्रती होता स्नान. मग ती मच्छिंद्र प्रत्यक्ष होणं बोलती झाली सम्यक. मने जीवला का मच्छिंद्रनाथा. धन्य तू प्रतापवंता. भगवती जीवनाती माते स्नान घातले योगेंद्रा. तरी येथे 1 मास वस्तीस वसावे सावकाश. मग डोळीन स्वस्थ चित्तास तुझ लागी पुढार. अवश्य म्हणून मच्छिंद्रनाथ राहत झाला मास तेथ. मग रुसला अर्थी बोले देवी ते. बोलणी काळ क्रमित असे. यावरी कोणे एके दिवशी मच्छिंद्र म्हणे अंबिकेसी. वज्रबाई नाम तुझसी काय म्हणून सांग आहे. आता म्हणे तपोधना. वसिष्ठ करदिता झाला होना. ते शक्र पातला स्थाना या लागी महाराजा. तव सभास्थानी सकळ ऋषी बैसले होते महातापासी. तो इंद्र पातला देवकंटकीसी सभास्थानी बैसावया. सभेस येता शशीनाथे. उत्थापन दिले नाही त्याते. म्हणून क्षोभ अमरनाथ वज्र लागी प्रेरित असे. ते पाहुण्या दाशरथी राम. शक्तिमंत्रे दर्भमंत्रून सोडित झाला वज्रास्त्र कारण. बहुत तातडी लगबगे. मग त्या दर्भी मंत्रप्रयोक्ती मे प्रकट झाले भगवती. वज्र गिळून उदरा अवती करीत झाले ते समय. यावरी शक्रे राम तो बोलून पूर्ण केला समाधान. मग श्रीरामाचे स्तवन करून वज्र पुन्हा मागितले.
मग तो प्रसन्न होऊनी चित्ती वज्र दिले मागुती, मग सकळ ऋषीदेवी माझ्या प्रती नाव ऐसे स्थापिले. यज्ञ झाला समाप्ती, सकळ गेले स्नानाप्रती, बरी श्रीरामे येऊनी ते क्षिती, माते स्थापिले अद्यापी. ती भोगावती येथे श्रेष्ठ, माझी केली प्राणप्रतिष्ठा, ते भोगावतीचे उदक श्रेष्ठ मिळाले होते मजलागी. किंवा आता तुझे हाती स्नाना पावली भोगावती, परी रामावनी कृपामूर्ती, तुवा अधिक केले बा. रामे नानिले शीतदके, तुवा नानिले उष्णदके, अखंडित पुण्यश्लोके भोगावती दिली त्वा. असो ऐशी संवायुक्ती, झाल्या अंती त्या उभयती, उपरी मासाची झाली भरती, नाथ पुसणी निघाला. उत्तर देशी करिता गमन, अयोध्ये जाता तपोधन, द्वारावती तीर्थ करुण अयोध्येसी बातला. ती कथा बहुसुरस होईल ती स्वीकारा पुढील अध्यायास, सुत नरहरिवंश मालू सांगे गुरुकृपे. स्वस्ती श्री भक्तिकथासार, समद्गोरक्ष काव्य किमयागार, सदापरिसून 22 चतुर, सप्तमाध्याय गोढा, अध्याय 7वा, ओव्या 173. श्रीकृष्णार्पण वस्तू, शुभम भवतु श्रीरस्तु. श्रीनवनाथ भक्तिसार, सप्तमाध्याय समाप्त. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 8व्या अध्यायाचे आज आपण पारायण करणार आहोत. हा अध्याय वाचल्याने दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, चिंता व्यथा दूर होतील. अध्याय 8वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो श्री गुरुराया, भवच्छेदका पळवी माया, श्री ज्ञानेश्वर सदैव हृदया, मम किंचित नाम मेरविशी. अगा हे ज्ञान दिवटी, आम्हा सत्काचे दिठी, मिरवला आहे सी पूर्ण कोटी, हितकारक महाराजा. तरी मागील अध्यायी कथाना विधियुक्त वीरभद्र केला प्रसन्न, आणि स्वर्गवासाते बघून महिलांगी मच्छिद्र उतरला. आणि वज्रवाटिके वज्र भगवती, तोषविले स्नानाप्रती, उष्णोदकी भोगावती, जगा माझी मिरविली. यापरी द्वारिका करुणी तीर्थ, गोमती स्नानविधी यथार्थ, करुणी या द्वारकानाथ प्रसन्न चित्ती आगळा. त्यावरी आला अयोध्येसी, तरी श्रोत्या कथा परियसी, स्नान करुणी शरयू तीरासी, रामदर्शना जात असे. तो पाशुपतराव दयाग्रामी, रामवंशात पराक्रमी, तो देवालयी पूजो लागुनी आला होता संभारे. अपार सैन्य जे भोवती, सदनी तुरंगणे राबती, चित्रचामरे कळस दीप्ती, लाजविती भानुते. वाजी गज यांचे रंग अनिक, तेही चपळ अलौकिक, वाताकृती लक्ष एक, द्वया भोवते फिरताती. सकळ वाजी शृंगारयुक्त, जडित पाखरा हाटकवत, रत्नकुंदीने हार लखलखित की नक्षत्रपणी मिरविले. त्यातही झळकत झालरीयुक्त, गुणे ओळले अपार मुक्त, कोणी विराजवत गंगावत, शोभतेजी मिरविले. ग्रीवे माळा रत्नवती, हाटकासी जे ढाळती, ती रत्न नोहे तेज गवस्ती, समोलागी मिरविला. पदी पैंजन रुंजंती, की वीरांची वीरश्री वाचे वदती, की शत्रुघ्नींच्या अपार पंक्ती, ब्रीद म्हणती विभांडू. ऐशियापरी वाजी ते हौसे, की चिंतल्या ठाई दावीत ती वास, अतिवात चपळ गतीच सरसार म्हणती माघारा. अग ते वाजीन म्हणू मईचे, की इंदू बंधू रत्न उद्धीचे, विशाळ शुद्धिका पात्र अब्धीचे, मुक्त करून आणले ते. याचक नेती विकासनी अवनी, हत्ती मिरवता प्रतने लागुने, विशाळ गंडस्तन दंतकदनी, चुडे सवर्ण मिरविले. हाटक व्यक्त त्या भूषण, हौदे अंबारिया देदीप्यमान, की पुतना माहीचे नगते पूर्ण, भावनी ऐसे पाहे का. अपार सैन्य बहुसंभार, पाहता उचलिले जे गिरीवर, की पर्वत माथा धरू शृंगार, तैशा पताका गजपृष्ठी. एकाहुनी एकधिक महारथी ते युद्धकामुक, 10 सहस्र राया सवे लोक युद्धकामुक असती.
परी युद्धशास्त्री चतुर सुगम की परशक्ती सदिती दम ऐसे प्रतापिक स्तोम इंद्रसुख आगळे की. पायीचे पायदळ अपार वस्त्राभारणी मंडिताकार चढीदार आणि चौकदार जासू धालकारे मिरविती. हेमभूषणी मुक्तमाळा सकळ पायिका झळकती गळा जडित रत्नी अतिथे जळा हेमालंकार करकमळी. 10 अंगुळी मुद्रिका कहन हेममुक्ते ते मिरविती श्रवण पाहतेपणी राणीवपन भार पडेल लोकाते. असो ऐशी अपार संपत्ती मिरविला पाशुपात अयोध्यापती ते सकळ दाटी देवळा भोवती राजराजने मिरविली. त्यात श्रीराम दर्शनाकारण जाता झाला योगद्रुम परी ते द्वारपाळ परम नाथाला की बोलत. परम पाप संचल्या तुंबळ तेव्हा मिरवे द्वारपाळ प्रथम धर्मालागी काळ अधर्म परी मिरवतीसे. त्या धर्मद्वारीचे म्हणती श्वान ते द्वारपाळ द्वाररक्षण आपण बुडणी यजमाना बुडू पाती निश्चय. महानष्ट जाता समोर कदा न म्हणती लहान थोर न भेड निचित्ती परम निष्ठोर वाचेर कठोर बोलती. सप्तजन तस्कर नीती शतब्रह्मा त्या जया घडती तेव्हा तो पावे द्वारपाळ क्षिती धर्मविनाश रायाचा. ऐसी ये परी द्वारपाळ राजद्वारी असती सकळ मचिंद्र जाता उतावेळ हटकोणी डंब केली असे. तीव्र वाचे बोलती वचन म्हणती कान फाडणी बुद्धिहीन कोठे जासी तातडीने मथिमंदा हे मूर्ख. हे भ्रष्टा तुते कैसे कळेना की राव आला आहे दर्शना त्यात तू जासी बुद्धिहीना सर परत माघारा. ऐसे म्हणून निष्ठुर वचन हाती लोटले मच्छिंद्रनाथाप्रती येन करुणे परमचित्ती विक्षेपाते पावले. परी तो सर्वज्ञ संतापासी आगळे करगळा घाली त्यासी तो म्हणे सेवकांचे संवाद करणे विहित नव्हे. पती स्वाधीन पतिव्रता की पात्र सोयी वाही सविता देवी बुद्धी करुणी पाशुपता सेवक सेवा आवनीती. की सुई मागे गुंतो जाता की मित्रामागे रश्मी येता तज्ञ बुद्धी पाशुपता सेवक सेवा आव्हानिती. की रत्नामागे सकळ कळा माऊली सवे आव्हान वळा तज्ञ बुद्धी अयोध्यान उत्पाळा सेवक सेवा आव्हानिती. की माळी माळ्याचा योजनेपंथा संयुक्त सोळी उदकांत तज्ञ बुद्धी पाशुपत सेवक सेवा आव्हानिती. ऐसे शब्द सद्गुणवाणी बोधी सगळा विवेक खाणी बंधनी निर्मुनी विक्षेप मनाचे चरणी घालिता झाला महाराज. परी बुद्धी प्रकरण आणि सुचले तया कारण की सेवका ते काय बोलून शिक्षा देऊ राजा ते. एक राहावा आराटिता संपूर्ण सेवका दाटी व्यथा जेवी गेबसनी मित्रा घालिता रश्मी आतुडती सहजची. शरीरे कोठे घालती घाय परे सर्व परे दुःख होय तज्ञ शिक्षा योजिता राया दुःख मिरवी पृतनेते. ऐसे योजने मच्छिंद्रनाथ भस्मचिमुटी कवळी हाता स्पर्शास्त्रमंत्र प्रयुक्ता राम नामे जल्पना. येरीकडे पाशुपत देवबद्धांजळी होऊनी प्रणत रामासन्मुख दंडवत मयी मस्तक ठेवीत असे. तो स्पर्शमंत्र येऊन निकट करीत झाला अंगी जगट जगट होता माही पाठ भाळा सहजी झाला असे. राव उठू पाहे क्षणी परी सुदृढ युक्त न सोडी नेदिनी भाळ पदाती उभयपणी मायुक्त झाली ती. करिता यत्न बहुतां परी परी विभक्त नव्हे कदा धरित्री बहुश्रमला नाना परी उपाय काही चालेना. मग बोलावणी सेवक मंत्री वृत्तांत सांगे झाल्यावरी मने कदा न सोडी धरित्री व्यक्त झाली सर्वस्वे. परी मंत्री बुद्धिमंत एकटाची तेव्हा बाहेर त्या सेवका पुसे रळी मात कोणी कोणाते झाली का. मनात म्हणे कोणी जती आला असेल नगराप्रती गंजिला असेल राजदूती म्हणून क्षोभला असेल तो. मग त्यात क्षोभ न येता क्षोभवरीला श्री भगवंता दयाचे साधू जगे छळिता क्रोध न आवारे देवासी. मही श्रेष्ठ तो अत्रिनंदन परी उगेची क्षोभोने आपले मना श्री अंबर ऋषीचे केले छळना तरी नसा हे देवाते. तिने सुदर्शन लावणी पाठी गर्भसोसी आपण जगजेठी तस्मात भक्त गांजल्या पाठी कथा कदा न रावे देवाते. भजनी प्रेमा प्रल्हाद बाळा परम आवडे कमाळ निळा धारवी गांजिता उतावळा कोरडे काष्टी प्रकटला. धर्म हवनी मंडूक बाळ तप्तोदकी केले शीतळ तस्मात संकटी भक्त प्रेमळ कदा न राहावे देवाते. रणी होता कडकडाट बहुत पक्षी जोडा वाळे टाकून जातं बाळकांनी स्मरता रमानाथ करी करी घंटा टाकी दयावरी. पारधी पक्षी प्राणहरणी व्याळरूप झाले चक्रपाणी तस्मात दासाचा छळ कोणी कदाकळी करू नये. जळी पदा ते नक्र ओढी स्मरता धावला अति तातडी सुदर्शन प्रेरुणी झाली उडी निजदासा रक्षावया. याची नीती कोणे दोती गांजिले असेल हरी भक्ती म्हणून लोभे सायक हाती हरीने वरिला असेल की. ऐशी भावना आणून चित्ती शोध करीत असे वृतने प्रती शोध शोचिता द्वारा निगुती वृत्तांत तो प्रविष्ट झाला. मंत्री वृत्तांत ऐकुनी कानी शोधून काढी मच्छरमणी धन्य मंत्री तो शोध प्रकरणी अर्थ पैशून निवडिता. अहो तो मंत्री नोहे मोहरा अमृत घेऊनी सांडी मथिरा की चिंता मणिराज अधीरा राजचिंता हरणार्थ. नया तो सुघड करणी त्वरे लागला मच्छिंद्रचरणी बघ म्हणे महाराजा औदर्य पाणी
कृपादान उपावे. तुम्ही संत ते स्नेहभरित पूर्ण शांतीचे भांडारयुक्त औदार्य सांगता नाही मित अपराध क्षमा करावा. मेघ जरी उदार म्हणावा तोही संत न करी संत व्हावा. मेघ विसरे दातृत्व व्हावा तेवी संत नव्हेतो. जरी परिसाची उपमा देव तो लोहतेचे देत हाटक भाऊ. इतर धातुसी होत परिभवू न चाले शक्ती तयाची. कल्पतरू जरी करावा समान शुभाशुभ दावी रत्न तेवी नोहे संत जना शुभ चिन्हाची वांछिती. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ प्रसन्न झाले स्वचित्तात. क्रोध आवरणी होता शांत प्रसाद देऊ म्हणत असे. मग करी कवळूनी भस्म चिमुटी विभक्त अस्त्र मंत्रापोटी कविराज जल्पता होटी धरा चिमुटी सोडित असे. राव उठुनी बैसे धरित्री वेगी पाचारी तसे सुहित मंत्री. सवेची येऊनी झडकरी दुती राजांना निवेदिली. पत्रिके बोलावणी निकट दूत विचारून घेतो राजक्षेमात तव ते शुभवार्ता सांगत कल्याणे राजे विराजला. मग मच्छिंद्राचा धरुणी पाणी मंत्रीने तया लागून प्रवेश होता तये क्षणी वृत्तांत रायात निवेदिला. राय ऐकूनी सकाळ वृत्तांत मच्छिंद्र चरणी भाळ अर्पित अति गौरव स्नेह भारित नाम पुसे तया प्रती. येरी म्हणे नरेंद्र बाळा मग मच्छिंद्र म्हणती तांबल्या बाळा. राय ऐकूनी वृत्तांत सगळा मच्छिंद्र चरणी प्रेरित असे. पूर्वी मच्छिंद्र कृती रत्न साठवले श्रवणा कारणे तेने करुणे दर्शन भूषण स्वीकारावयासी पाहत असे. ऐसी इच्छा अगदी पाठी तो मच्छिंद्र चंद्र देखीला दृष्टी. मग परम आणि आनंद गाठी चित्रपात्री हेलावली. मग सुखासने सिद्ध करून राजाने मच्छिंद्राचा हात धरून आपले सभास्थानी नेऊन कनकासनी बैसावला. षोडशोपचारे पूजन अर्पित झाला तन्मन धन. वरी परम आदरे भक्तिरत्न मच्छिंद्रनाथ गोपित असे. सदा सर्वदा आसन शयनी गमने भोजन जोडून पाणी. निरंतर उभा राहे सेवे लागुनी अन्य काही सुचेना. ऐसी या भक्तीचा पाहता पाठ मच्छिंद्र कृपेचा लोटला लोट. मने कोण नरेंद्र कामना लोटा कवन चित्ती दाटीत असे. येरू म्हणेची योगद्रुमा मी सूर्यवंशी पाशुपत नामा. राम अवलाद कुशपत्नी धामा अवलाद देह असे हा. तरी वडील माझा विजयी ध्वज श्रीराम अवतारे तेजपुंज. माते भेटवी महाराजा मित्रकुळाचा टिळक जो. येरी म्हणे रे भाऊका देखी आता करीतो तयाची भेटी. मग सभे बाहेर तपोजिटी राया घेऊन येत असे. उभा रावणी राजागाने धुम्रास्त्र मात्र जल्पेवाणी भस्मची मोठी संजीवनी अर्कावरी प्रेरित असे. तेने ध्रुव खगमंडळ संपूर्ण धुम्रे भरून गेली गवन. दिशांसह अर्क संपूर्ण झाकळून पै गेल्या. धुम्रास्त्राने भरले नयन नेत्री पुसित असे सारथी अरुण. धुम्र संचारणी मुखा कारण कासावीस होत असे. ते पाहुणी सविताराज म्हणे अस्रविते धुम्रविराजे. क्षत्रिय कुळातील नरेंद्र उजय तेने प्रेरिली ही विद्या. मग तो महाराज जगलोचन कळोनी सायका चढवूनी गुण. वायुअस्त्र शर निर्मूलन सुडित झाला महाराजा. तो शर प्रतापंत लवकरी प्रकटवी. स्थावर मारुत तेने मंदराचळ पर्वत हालू पाहती डगडगा. गगनापासून महीपर्यंत प्रकट झाला प्रळयवात. तरो उच्चमुळे नंबी प्रमाथ पक्षी जेवी उगवलाते. ऐसा वात होता प्रकट धुम्रे फुटली दिशा पाठ. सदना लागी निर्मळ वाटे गमन करीता येईन. ते पाहुणी योगद्रुम जल्पदा झाला अस्त्र उत्तम. ते पर्वतास्त्र विशाळ प्रकाम आडे झाले रथाते. विशाळपणे सांगू की तुले की मंदराचळची तुझे उगवले. तेने मार्ग कुंठित झाले वातचक्राचे महाराजा. मग ते अश्री नारायण पर्वत पाहता विशाळपणे. मग वज्रास्त्र संधान करीत झाला अर्कतो. तव वज्रास्त्र अतिकठीण पर्वत माथे गेले भितून. तेने घाये शतचूर्ण त्वरे झाले नगराज. पर्वत चूर्ण होता निगुती. ते पाहुणी मच्छिंद्र जती. भ्रमी अस्त्र योजनी उपरती मित्र बागी सांडित असे. ते अस्त्र होता संदनी प्रविष्ट. वाजींसह अरुण झाला भ्रमिष्ट. सांडुनी राहणीची नित्य वाट संध्या नेती भक्तीकडे. ते पाहुणी द्वादश नामी ज्ञानशराच्या न उरल्या गुणउर्मी. तेने करुणे भ्रमे प्रकामे नाशा प्रती प्रावत असे. जैसा पेटला पावक त्यावरी सोपवले सकळ उदक. मग तो उरे केवी दाहक तेवी अर्का झाले असे. की अज्ञानपण साधकाचे श्री सद्गुरु निवारित वाचे. अंगीभूषण ज्ञानपणाचे ओळतो गुणी गोवित असे. की सदनात दाटला अंधार अपार. तो दीप उजळीत होतो दूर. न्याय श्री भास्कर ज्ञानेश्वरा प्रेरित असे. तेने उडवणी भ्रमिष्टपण सुपंता करी गमन. ते मच्छिंद्रनाथे दृष्टी पाहून वाताकर्षण जल्पत. वातास्त्र आकर्षण सबळ वायुचक्री भेदिले तुंबळ. मग वाजीचे आणि सारथ्याचे तये वेळ श्वासोच्छवास राहिले. आणि जो प्रत्यक्ष चंडकिरण तोही दाटला श्वासे करून. वायुचक्री केले आठवण रथोनी पडी येला. वायुचक्राचा जास्ती आधार तो आधार
तुट तांची सत्वर स्वर्गाहुनी उर्वीवर आदळला संदंतो. मही आदळता दिव्य रथ खाली पडला श्रीयादित्य संदनी वाजी अति होतं कासावीस श्वासाने. परी मही पडता तेजो राशीपाळ मही पातला अति अनळ तेने पाहू दाहे सकळ मही वरले उद्भिज ते पाहुणे मच्छिंद्रनाथ जलदास्त्र स्मारे त्वरित तेने करुणी अपरिमित जलवृष्टी होत असे. परी आदित्य पडता निचेष्टित परम घाबरले स्वर्गदैवत मग विमानेनी ओनी त्वरित मच्छिंद्रापाशी पातले. ब्रह्मा विष्णू आणि शिव वरुण अश्विनी कुबेर देव सुरवर अनादी सकळ गंधर्व महिलागी पातले. सत्यलोक तपोलोक अतळ वितळ सुतळादिक संकटी पडला एक अर्क लागवेगी धावीन नेले. जैसे सकळ तरुवरती चहूकडून पक्षी येतीत न्याय माहीवरती सकळ देव उतरले. मग महाराजा क्षीरब्ध जावई धावनी मच्छिंद्र धरिला हृदयी म्हणे हा आदित्य कोण न्याय संकटी तुवा योजिला. या उपरी करुणी नमस्कार विष्णू ते देतो उत्तर म्हणे महाराजा पाशुपतवीर आदित्य कुळे असे हा. ऐसे असता यथार्थ वंशजासी न पाहे हा आदित्य तस्मात वडिलांची धर्मनीता ऐसे परी असावी का. जिया मातेने बालकांचे संगोपन तिया रोषाची केली बखरन मग ती माता काय म्हणून लावे परी विरवावी. स्वामी सेवका मित्र मानी मग कार्य कैचे येता घडूनी सदा संशयाची गवसणी उभय चित्ती मिरवित असे. तस्मात राय पाशुपती नावडे या आदित्याप्रती म्हणून ऐसा वैकुंठपती चर्या भाग रचियेला. आणि एक मम वागुत्तर अशी साबरे विद्या कवित्व राशी सूर्यनामे मंत्र उपदेशी प्रसन्न असावे अर्काने. या उपरी अनेक आहे जोज सूर्यवंशी विजय ध्वज तो पाशुपत ते श्रीराम आज भेटवावा महाराज. ऐसे परी कामना मनी वेधली आहे चक्रपाणी पाशुपत रायाचे प्रेम वदनी गुंती पावलो भक्तीने. नवराणी वासही माझा कामा पूर्णते आना मेघश्यामा ऐसे बोलता योगद्रुमा हरिउत्तरा स्वीकारी. म्हणे बारे योगद्रुमा जो जो काय वेदला कामा तो तू पावशील कल्पद्रुमा परी सावध करी अर्काते. बारे सूर्यनामी मंत्र जगी होतील प्रविष्ट पवित्र ते सोयी कष्टाने येऊनी मित्र कार्य करील लोकांचे. ऐसे बोलूनी चक्रपाणी कर्तळा कर देत वचनी म्हणे बारे भास्कर मंत्र लागूनी वरदाता झालासे. बारे तव मंत्र लोकोपकार नामस्मरणी होता नर तेनेचे पातक योग भद्र सकळ जनांचे मिटतील. सहज सूर्याचे वस्ता नाम सकळ पातके होतील भस्म तशात मात्र प्रयोग उत्तम कार्यालागी दुनवे. नाम मंत्रयुक्त प्रयोग त्यावरी तव वाणी पवित्र व्यंग त्याहीवरती वरद चांग प्रत्यक्ष दैवते मिरवतील. तरी बा 16 राशी पावले सुवर्ण जडावसी गमले ते भूषण मोला चढले मान्य केवी होईन. तरी या कामा कदा आळस होणार नाही महापुरुष आम्ही सर्व देत तव वचनास उतरलो आहो महाराज. वीरभद्राचे समारंगणी आणि पत्र अश्वत्थस्थानी तू ते ओपनी वरदवाणी तुष्ट केले आधीच. तरी आता संशय सर्वे सांडूनी अर्का जीवावे याची रीती देव अवघे गौरविती माचिंद्रा. जैसे एका चंद्रबुसाठी न्याहाळी ती चकोरपाठी तेवी जगलोचना देखी सकळ देव गौरवती. मच्छिंद्र म्हणे पाशुपतराया आधी दावीन राम काया देवाचे समाधान तरी राया मग चित्तांत ओसंगी. ऐसे ऐकता मच्छिंद्रवाणी सौमित्रासह सगुनी प्रकट झाला कोदंडपाणी दशरथनाय महाराज. मग राममूर्ती प्रकट होता शिवासे आनंद वाटला चित्ता जयाने राया पाशुपता आनंद सरिता उचंबळी. मच्छिंद्र देखता कोदंडपाणी भावे मस्त कोपिले चरणी रामे प्रेमे धरुणी वक्षस्थानी मच्छिंद्रनाथ कवळीला. पाशुपतराव भाविक पूर्ण तोही वंदीर श्रीरामचरण राम त्याते हृदय धरून धन्यवंश म्हणत असे. यावरी मच्छिंद्र जोडणी दोन्ही हस्त नम्रोत्तरी स्तवणी रघुनाथ गौरवणी रामा बोधत हे रघुत्तमा महाराजा. तव नामे अनंत असती तेवी त्यात रामनाम गंगा वसती. सर्वात श्रेष्ठ सीतापती ग्रंथ माझी निवेदिले त्याही ग्रंथ नाही मिती परी तव नामे शुभते असती तेवी माझ्या कवित्वाप्रती वदनपात्री विराजीचे. साबरी विद्येचे अपार वचन मंत्र प्रयोगी कवित्वपूर्ण जेथे येईल तुझे नाम तेथे कार्य करावे समग्रत्वा. तव नामी होता मंत्रोच्चार ते त्वा कार्य करावे समग्र लवकर. तरी प्रांजळ चित्ती देवी कर मम करी ओपावा. चित्ती असेल जरी अवमान तरी सज्ज करी का कोदंडबाण माझोनी आता समरंगण नृत्य करू रणांगणी. श्रीराम म्हणे मच्छिंद्रा ऐक तू तिही देवांचा वरदायक श्री दत्तात्रेय प्रतापार्क अवतार तिघा देवांचा आणि नरसिंह अवतार पूर्ण ब्रह्म ते तुझं वश्य आहे ते योगद्रुमा. तेथे मी का नसावे साह्यार्थ कामा साह्य असो तुझा आता. तुझ्या मंत्री माझे स्मरण भूतांची कार्य करीना 52 विरत सबळाचरण मंत्र प्रयोगी दावीन मी.
ऐसी वदुनी वरदवाणी भाषतेत मच्छिंद्रपाणी मग म्हणे मग योगधामी मज तुझं ऐक्य असे की तो विष्णूचा अवतार जो कविनारायण महाथोर तस्मात तुझे शरीर ऐक्यत्व असे या लोकी. ऐसे बोलूनी कौशल्यासु धन्य म्हणून ग्रीवा दुखवीत यावरी बोले सावध आदित्य वेगे करी तपोराया की मित्र वाचुनी धरणी झाली असे दिनवानी तरी योगेंद्रा सुखधामी मम पूर्वज मिरविका. मही पडला अंधकार देवत्रास पावले समग्र सकळ जगाचा व्यवहार खोळंबला तपोराया. ऐसे बोलूनी ऐसी ग्लानी सुडाळ वचन श्रीराममुखी ऐकून ते मच्छिंद्र हृदय अपार घोषणा चित्तशक्ती ते मिरविले. तेने परम आनंद वृत्ती प्रसन्न झाली चित भगवती मग वातास्त्र मंत्र देहस्थ व्यक्ती प्रसादा ते ओपित असे. वातयुक्त अस्त्रपूर्ण मुखी जलपता मच्छिंद्र योगीजना मग सुटी पाहुणी वाताकर्षण सुखी केली आदित्य तो. मग सावध होणे मही बसत दाही दिशाने आगळीत तो अपार दृष्टी देखुनी दैवते सकळांना की पाचारी. सकळ दैवते जाऊन तेथ गमिला महाराज प्रताप आदित्य यावरी विष्णू लागे पुसत क्षत्रिय कोण ऐसा हा आहे की वासना पुन्हा परतून हरू पाहत श्याम कर्ण धन्य प्रतापी प्रताप गहन आजीदावी मजकारणे. तरी ऐसे प्रतिज्ञा लागून ऐकी युगायुगी असे प्रसन्न तरी तयाचे मुखमंडन मज भेटी ते आणावे. मग मच्छिंद्राते देव पाचारी ती की तुझं बोलावी ती सैक बसती मग चंद्रास्त्र जल्पुनी उक्ती दर्शना जाता मच्छिंद्र. मित्र दहाकतो अतिसबळ म्हणून चंद्रास्त्र जल्पला मच्छिंद्र बाळ ते मागे पुढे परम शीतळ चंद्रास्त्री मिरवतेसे. त्यात जलदास्त्राचा वर्षा होणी होते शीतल ठाव ऐसे योजने सविताराव जाऊन या नमियेला. सर्वांते देखुनी मच्छिंद्रनाथ धन्य धन्य ऐसे म्हणत कवण नामी असे पुसत ग्रामधाम जन्मादी. मग विष्णूने मुळापासून कथा नामधामाती सांगितली वार्ता कवी नारायण माही वार्ता मच्छिंद्रनाथ मिरवित असे. येरी म्हणे माझा अंश नवनारायण असते मही तयांचा अवतार शुभ हा मास चांगुलपणी वाटला. तरी बांबर हे मच्छिंद्रनाथा कवन कामनी वेदी व्यथा ते मज वधुनी वरदामृता प्राशनकरी महाराजा. कृतत्रेता द्वापरयुग गेले परी ऐसे नाही केले धन्य तुझा प्रताप असे विपुल धन्य गुरु तुझा तो. येरू म्हणे कर जोडणी मम वेदली कामना म्हणे साबरी विद्या कवित्व करणी कृपा करुणी दाविली. परी त्याते वरद आपला असावायसे वाटती मनाला तरी कृपा करुणी वर त्याला दिला पाहिजे महाराजा. मंत्रप्रयोगी तुझे स्मरण होता व्हावे दृश्यमान जगाचे कार्य मंत्र साधन स्वकष्टाने निर्वावे. ऐसी ऐकता मच्छिंद्रवाणी अवश्य म्हणे वासर म्हणी मंत्रप्रयोग स्वयं घेऊनी कार्य करुणी जगाचे. ऐसे वधुनी जगदोषणी भाषा देत कर्तळी वचनी यावरी पाशकरछाया बोलावूनी चरणावरी घातला. सूर्यवंशी वीर्यपरा वंशमालिका सगुण सर्व तुष्ट केला सविताराव मच्छिंद्राने ते समयी. वंशमालिका ऐसी ऐकून संतुष्ट झाला सविता नारायण मग आपला सिद्ध करून संदन वातचक्र आव्हानी. येरीकडे सकळ देव विमानाने गेले सर्व आपल्याले स्थान अपूर्व पाहते झाले ते वेळा. येरीकडे मच्छिंद्रनाथ कृपे आव्हानुनी पशुपत निघता झाला करुणी तीर्थ राममूर्ती वंदुनिया. आता पुढील अध्यायी कथन चंद्रगिरी पाहिला ग्रामा तेथे गौरांतुनी गोरक्ष काढून पुन्हा तीर्थे करिले की. नरहरिवंशी धुंडीसुत मालुहरीचा शरणागत पुढीले कथे उत्तम कथेत निवेदितला श्रोतियांसी. स्वस्ती श्री भक्ती कथासार संमत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोद भाविक चतुर अष्टमाध्याय गोढा. अध्याय 8 ओव्या 179 श्रीकृष्णार्पण मस्तु शुभम भवतु श्री असतो. श्री नवनाथ भक्तीसार अष्टमाध्याय समाप्त. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार पारायणातील 9व्या अध्यायाचे पठण आज आपण करणार आहोत. या अध्यायाच्या पठणाने 14 विद्या व 64 प्रकारच्या कला साधतील. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय जयाजी जगदुद्वारा अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा. अघटित मायावर तर धरा भिंतीवाहना गुरुराया. रेड्यामुखी वेदोच्चार करुणी तशोले सकळ विप्र फोडणी भगवद्गीता भंडार सकळ जना वाढिले.
ऐसा तो कवी महाराज तरी ममा कामनेची धरुणी चोज ग्रंथार्थी विपुल सुरस वैखरिते वधविका मागील अध्यायी कथा सुरस दिल्ली भाक मच्छिंद्रास वरदेवनी वातचक्रास गमने करिता पै झाला आणि श्रीरामाची झाली भेट तेने वर ओपणी शेवटी पाशुपतरायाची रामाच्या पोटी कामना संतुष्ट केली मच्छिंद्रे. असो आता येथून मच्छिंद्रनाथ सप्त मोक्षपुऱ्या पाहुणी त्वरित अयोध्या मथुरा अवंतिका यथार्थ काशी काश्मीरी पाहिली. मिथल प्रयाग कया सुरस तेथे व नमुने विष्णुपदास अन्य तीर्थे करुणी बंगाल देश चंद्रगिरीस तो पातला. गावात करिता भिक्षाटन तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण तयाच्या दृष्टी पडता सदन झाले स्मरण अस्माचे. मनात म्हणे याच सदनी मंत्र संजीवनी वरद भस्मी सिद्ध करुणी दिली होती निश्चय. तरी ती साध्वी विप्रजाया सरस्वती नाम होती जया सर्वोपकारी दयाळ द्विज भार्या सुकृत होते तियेचे. तरी 12 वर्ष लोटल्या पाठी पुन्हा मी येईन शेवटी ऐसे वदनी भस्माची मोठी सरती ते दिल्ली असे. तरी त्या मायेचा शोध करून पाहू तियेचा वरद नंदन ऐसे हृदय मच्छिंद्र आणून सदना माझी प्रवेशला. उभा रावणी विप्रांगणी हे सरस्वती ऐसे पुकारी वाणी तवती ऐकुनी शुभाननी बाहेर आली अतित्वरे. येता देखाला योगद्रुम मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम आणि महाराज भिक्षांना झोळी माझी स्वीकारी. मच्छिंद्र म्हणे व शोभानांनी तव नाम काय ते ऐकू दे कानी येरी म्हणे सरस्वती अभिधानी लोकोपचारे मजा असे. उपरी मच्छिंद्र बोले तिथे नाम काय तो भ्रतारा ते येरी म्हणे सर्व त्याते दयाळपती म्हणताती. नाथ म्हणे तुम्ही कवन जाते गौड विप्र म्हणती ते सरस्वती ऐसे ऐकून कोण चित्ती मिळाली तेव्हा नाथाच्या. मच्छिंद्र म्हणे माये ऐक दावी कोठे तव बाळक येरू म्हणे जी पुत्र मख पाहिले नाही अद्यापि. मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे म्या वरद भस्माची दिल्ली चिमूट भस्म नव्हे ते संजीवनी पीठ पुत्ररूपीचे दर्शावी. दाखवी परी तो पुत्र कैसा अजरामर मागे सोडीला कैसा तेजपुंज अनिळ महेशा ऐसा पुत्र असेल की. असो भस्माची मिठी ऐकता वाणी खुणयुक्त झाली नितंबिनी तरी भस्माची मोठी ते उपेरडा भोवनी सांडिले अन्याय वाटला. तेने करुणी झाली भयग्रस्त हृदयी संचरला कंपवात चित्ती म्हणे आता हा नाथ शिक्षा करल मजलागी. नेनो शापे करील भस्म तो की तोडे स्वशक्तीने माझा काम की तरुरूप हो ऐसा शाप देऊन सांडून जाईल अवनीते. आधी मी अल्पबुद्धीपासून घेतले आहेत नितंबिनी वाणी की कानफाट्याच्या विपरीत करणी अविद्यार नवी असती ते. नाटक चेटक पुढे अपार कपट जाणती दुर्गम परम पापिष्ट जाया पाहुणी उत्तम बरवट स्तुती करीती तियेची. दिनमानपर्यंत कुत्री कुतून जाया करीती रात्री मग शयनी घेऊन शेजी पात्री भोगीती दुरात्मे. ऐसे पूर्वी मजश्रुत सख्या मुखी श्रवण केले होते परी तोची बोल समस्त सत्य होऊ पाहत असे. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके कानफाट्या करून चिटके दशा करील की माझी. तरी याते कवन उपाय काही सूचना करू काय हा ओळख धरुनी समय साधुनी आला परतोनी. ऐसे रीती मनी जल्पत तरी गात्रे थरथरा कापत अत्यंत भयाचे भरुनी भरते शुद्धी पात्रा सोडिले तिने. यावरी नाथ म्हणे वो जननी पाहसी काय तू पिशाचपणी पुत्र कोठे तो दावी नयनी उशीर्णाला आवी तो माते. ऐसी बोलाची होता दाटी मग विचारी हृदय गोरटी की यासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो. खरेपणी आहे वर्मा मिथ्यावादी होय ना शर्मा दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी. तस्मात जी खरी सत्यनीती त्यात साहसे बहुवस्ती पाचामुखी वदन श्रीपती मुक्त करी अन्यायी. तस्मात राहो अथवा जावो प्राण पुढे यावे कैसे घडून परी सत्यवाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू. मग चरणी ठेवणी भाळ उभये जोडणी कर कमळ ज्ञानमुख दिन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराज क्षमाशीळ आपण जो का प्रसाद दिला परी अन्याय मजपासून झाला भस्मागारी सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासी व्यापले नव्हते मन. भस्माने पुत्र होईल कुठून ऐसे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान खरे नोहे निरूपण केले विचित्र तुझ लागी. तेने संशय आणूनी म्हणे नेनो कैसी घडील करणी जठरी पेटला कोपवणी तरी आपणाची भोगावा. अपत्याकरिता परमाहित परग्रोही बिरवावे काय अर्थार्थ म्हणून गौप्य धरिले चित्तांत समस्ती वदलिसे. जन्मांत आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणे न घडे तरी न टाकावा खंडुनी. धर्म करावे ना मेदिनी वारू नये कवनांते. आपण स्वतः तीर्थासी जावे न घडे तरी परी न वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे आपली बुद्धी वेचून या.
गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी व तस्करा ते मारिता अधिकारी आड त्याते होऊ नये. सुतापाशी पिताचे अवगुण सांगून नी न करावे मनक्षीण सुनेपाशी सासू ही न म्हणू नये कदापि. कूप तडाग मळे बागायत करिता वारू नये कवनाते कोणी कीर्तनासी असतील जाता आड येऊ नये त्यासी. आपली वैखरी वेचल्यात हो पाहे पराचे अनहित तर ते विचारुनी स्वचित्तांत मौने काहे न बोलावे. ऐसे जाणून सरस्वती सत्य बोलली ती युती की महाराज विश्वासचित्ती ठसला नव्हता त्यावेळी. ऐसिया युक्तिप्रयुक्ती करून भावाभावी दृष्टी वेचून जेणे जनाचे होय कल्याण तोची अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण माझ दया घडले पूर्ण काय करू दैवहीन उपाय तो अपाय झालासे. ही वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली परी दैवहीना बुद्धी संचरली अंध व्हावे ते समयी. की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पली कल्पना फळा आली की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी. न्याय माते झाले आता क्षमा करावी मावले अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा. परी ही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला म्हणे स्त्रिया जाती पापरूपिणी अविश्वासाचे भंडारी. हिताहित कदा न जाणती भलतेसे पद ठेवती आपण बुडून दुसऱ्यास बुडविती 42 पूर्वजांसी. स्त्रियांस गेला किंचित काही दिसेन सकळ अनहित उगाचे राबे भाडाईत वृषभ जेवी वनीचा. उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ एक क्षणी ही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेन. या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी तेथे होय स्वशक्ती बाहेरी निर्बळपणे बिरवावे. ऐसी जीवासी अवस्था होय मेलिय नरकामाची जाय केली या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची. शिष्यपाप गुरुनाथा श्रीपाप भोगणे भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मूर्ती. तस्मात स्त्रियांची बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन महामूर्ख अति मलिन दुष्कर्माचा भांडारी. नयाय मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म उपिलो सूर्यवीर्या आणून. या उपरी अनेकवर मंत्रसंजीवनी आहे अमर सूर्यवीरे देहावर रचिले असेल कोठेही. तरी आता ठाव सांडीला शोध करून पाहू हिला ऐसा मनी विचार केला सरस्वती ते बोलत असे. म्हणे माय वो ऐक वचन घडले घडो दैवयोगाने तरी सांडिले भस्मते ठिकाणा बमदृष्टीसी दावी का. तुझ्यावर एक क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडीला ठाव माझ्या आईनीची दृष्टी दावी का. ऐसे बोलता नाथवानी भय फिटले मोळी होणे प्रांजळ चित्त शुभरानी मुखचंद्रा उचंबळी. म्हणे महाराज योगद्रुमा सांडीला ठाव दावी ते तुम्हाला पुढे चाले उगमा नाथ जातसे सवे सवे. तव उकिरड केर उत्तम गोवर पडेला पर्वत समान तेथे जाऊन सुगंध उम नाथा प्रती सांगत असे. हे महाराज तपोजेठी येथे सांडला भस्माची मोठी ऐसे ऐकुनी नाथ ओठी हाक मारी बालेकांते. हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवर्य सूर्यसुता जरी असेल या गोवरात निघ त्वरित या समयी. या गोवरगिरीत नरदेहजम मिरवला असे तुते उत्तम तरी गोरक्ष ऐसे तुते नाम सुडाळपणी मज वाटे. 12 वर्षेपर्यंत बैसला असे गोवर रक्षणार्थ म्हणून गोवर रक्षक नाम तुते पाचारी तो स्वच्छंदे. तरी आता न लावी उशीर हे गोरक्षनाथा निखे बाहेर ऐसे वदता नाच मच्छिंद्र बाळशब्द उदेला. म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी या ठाया परी गोवर नगाने गुंफित काया भार मोळी विराजला. तेने करून शरीरवेष्टन झाले आहे दडपण तरी गौरिया ते विचारून बाहेर काढी महाराजा. ऐसे ऐकून बोले उत्तर लवकरी आणून लोहपत्र बाही वितरण नग गौर बाळ तनू काढिली परी ती तनुलता बालार्क किरणी दिसे समता की घन मांदुसी विद्युलता चमक दावी आगळी. की पूर्ण चंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयनिशीच्या तेवी तनु गर्भ मदनाचा जगा माझी मिरविला. की दुसरा ईश तो चक्रधर तेजोनी आता मूर्तिसारा वीट मानून क्षीरसागर म्हणून येथे आला असे. कुंकुमाकार पदपंकज सकळ आंघोळ्या तेजपुंज चंद्रकार समविराजे नखे अंग्र अंघोळी. घोटी सुनिळ अपूर्व देखा की इंद्र निळाची झळके बिका मनगटावरी अलौकिका सकळ पोटरी विराजे. गुडघ्यावरी जानूस्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभय सरळ त्यावरी कटीतटा अति निर्मळ हरी माझ्या सम जाणावी. कटीवरती नाभिधाम त्यावर ते हृदय अतिसुगम सुगम परी विद्याधाम ऐसे परी वाटत असे. सरळ बाहू स्कंदी शोभत परी अजान बाहू दिसे येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती. त्यातेही अंघोळ्या सरळ प्रकाम तयागरी नख उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कौर जैसे द्वितीयेची. असो स्कंदा माझी ग्रीवा सकळ घोटता बीक दावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अधरो परी शोभत असे. अधर दंत जिवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिमंत परी आनन नव्हे धाम निश्चित वेद धनाचे विराजे.
सरळ नासिका शुक्रग्रवत उभय चक्षु विशाळवंत चक्षु नव्हे तर ते शशी आदित्य नांदावया पातले भाळ विशाळ कबरी भार कुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदय आला वाटते. 12 वर्ष अलौकिक सर्वगुणी पाहता बालक सरस्वतीने भाळीत एक तर्जनी ते लाविले. मनात म्हणे ती गोरटी आहा जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी पोटी येता दैवे उच्छिदेला. चित्ती पाव उठोनी परम तळमळ नेत्री दाटले अपार जळ मोहे किरपे हृदय कमळ रुदन संवाद अनुवादी. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ म्हणे खेत का व करेसी व्यर्थ तुझा नव्हता तो सुत प्राप्त कैसा होईल. पहा पहा अन्नयोग श्वान पारसा भक्षितो भाग परी उलटोनी रसना मार्ग श्वान दैवे विराजे. न्याय मूर्तिमंत विभाग नसे हा ऐसा सुत आता शोक करीसी का व्यर्थ शाप विभाग मिरविसी. तरी जातू येथुनी नाहक घेसेल शाप आणि माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिकस आहे ना. ऐसी बोलीला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवणी तत्वता निज सदना पातली. येरीकडे गोरक्षनाथ हे येऊनी वंदिले गुरुपदा ते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपिदसे. ओम इति एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला. वरदहस्त ठेवणी मोळी सकळ निवटली अज्ञान काजळी वरद विभूती चर्चुनी भाळी मुख कुरवाळी प्रेमाने. मग हस्त धरुणी तत्वता मने तानुल्या उठा आता मयीचे गोचर करुणी तीर्था हरिपरायण सकामाते. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणा माथा ठेवीत श्री मच्छिंद्राचा धरुणी हस्त गमन्य करिता पै झाला. चंद्रगिरी स्थान सोडून करीत जगन्नाथ गमनी तो मार्गी जाता एक ग्राम कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस बोलता झाला गोरक्षास बारे प्रारंभ क्षुदेस जठरा माझी दाटला. कक्ष माझी घालूनी झोळी बारे संचरणी वस्ती मिळी भिक्षा मागून ये वेळी क्षुधा माझी हरिकी. अवश्य म्हणून गोरक्षनाथ सत्वर झोळी कक्षे घेत संचरणी कनकरामात भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता अतिउद्देशी तव तो गेला एका विप्रगृहासी तेथे पाहता ते दिवशी पितृश्राद्ध मिरविले. विप्रकोरणीय भोजन उपरी मागत्यासी देतसे अन्न ते संदेशी गोरक्ष जाऊन अलक्ष आदेश जल्पत असे. तवत्या घरची नितंबिनी महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी क्षमा शांतीची लावण्य खाणी सर्व गुणी संपन्न. तिने पाहता गोरक्षनाथ भाविती झाली चित्तांत म्हणे धन्य हे बाळ अतित चांगुलपणी मिरवत असे. प्रत्यक्ष माते भासे कैसा की बालार्क तनुसा ओतीला ठसा की हरुची चपळेचे मांदूसा महिला की उतरला. परी हा तापसी योगी वरिष्ठ माते भासतो योगी हा श्रेष्ठ पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट जगा माझी मिरवीत असे. ऐसी जाणून लवड सवडी पात्री पदार्थ सोकरे वारी अन्न सामोरी अति तातडी घेऊन आली भिक्षसी. खाजा करंजा पदार्थ घेवर पोळी भात शिरा कचोर माल पिव्यादी सुकुमार परमृद्धी भक्षतो. छोटी मुगदळ बुंदी विशेष पूर्ण पोळ्या विस्तीर्ण पात्रस घारा पुऱ्या पंचमतुरस श्रद्धापूर्ण ठेविल्या. वड्या पातवड्या शाखा बहुत सौम्य मठ्ठाकाचे द्रोण भरीत कोशंबिरी आंबे रायते बहु भात चटणीय. कढी सांबारे वडे त्यात सारा आमटी चणचणीत नाना द्रोण भरुनी घृत मेट कुटाती वाढिले. मध्यभागी ठेवणी भात त्यावर वरण कनकवर्णात तळी वडे पोखरे दह्यात घालून वाढिले. ऐसिया पुरी षड्रसांना घवघवीत पात्र वडण श्री गोरक्षा पुढे ठेवले नमस्कार प्रीतेने. गोरक्ष पाहता पुत्र पात्र सुरस मने वाटला परमहर्ष चित्ती म्हणे ह्या त्या नितंबिनीस धन्य धन्य मावले. पहा आम्ही कोठिले कोण नवळे इष्ट सोयरजन आम्हासाठी सिद्ध करून पात्र वाढून आणले. पात्र पहा घवघवीत हे पात्र नव्हे यथार्थ शिवलिंगी शोभला भात पात्र शाळुंका मिरविली. नाना पदार्थ अर्थ प्रकरण ते शिवासी अपार सुगमा शिव लाखोली ढासळण शाळुंका ते मिरविली. की प्रीती पाहता तो भात सकळ अन्नाचा प्रभू शोभत पात्र महिते प्रीतीने बहुत नाना पदार्थ मिरविले. तरी शाक नव्हे पृतना मेळ्या खाजे मंत्रे दिसे सबळ मौळी छत्र तैजाळ वरांना हे मिरविले. ऐसा भास भासुनी हृदयी पात्र कक्ष जोळीत ठेवी आशीर्वचने तोषुनी बाई जाता झाला महाराज. चित्ती मने उदरा पुरते प्राप्तान्न झाले माते आता विचणी स्वकष्टाते केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करून चित्ती येऊनी वंदिले श्रीगुरुमूर्ती भिक्षाजोळी कक्षेतून निगुती काढून ठेवी पुढारा. तवती प्रत्यक्ष तपोमोळी विकासने पाहे जोळी तवते अन्न सुंदर परिमळी निजदृष्टी देखील. मग ते घेऊन आपले पासी भोजन करी योगेंद्र तापसे अन्न स्वादिष्ट रसनेसी लागता भक्षी आवडीने. मुखा माझी कवळ करता रसनांना लावी दंता मने हे तरकी होतील आता लवड सवडी लोटीत असे. जठर
जठर भांडारी भरुनी भरते आणि कैचे नाही पुरते परी सर्व पदार्थ कामनायुक्त वडा प्रिय मिरविला. परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली म्हणे की वडा आणि कसता भोजनी चांगुलपणा मिरवितो. ऐसी चित्ती कल्पना आणून पाहता झाला गोरक्षवदन तो सच्चिष्य ओळखून बोलता झाला गुरुसी. म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली म्हणा तो अर्थ उघड दावनी वचना आम्हा कार्या निरोपावे. येरू म्हणे गोरक्षनंदना कामना वेधली माझी मना अनेक वडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो. ऐसे ऐकून गुरुचे चोज म्हणे गुरु राजा महाराज आत्ताची वड्या आणून सहज तुम्हा प्रति देईन मी. ऐसे म्हणून तत्काळी उठता झाला तपोनायक विप्रगृही येऊनी देख मारी हाकत गोरक्षतो. म्हणे माय व माय आता अनेक वड्या ते तत्वता मामा गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पावेना. तवते बोले नितंबिनी आलासी गुरुची निमित्त करुणी परित सकाम सविता स्वच्छापणी हृदय पात्री हेलावे. माते दाऊनी गुरु भक्ती कामने करू फासी तृप्ती तस्मात सगळं अर्थ कळू आला चित्ती मजला की जानपा. येरू म्हणे जननी ऐसे कामनी वेधले नाही मानस गुरु इच्छा कामोद्देश पाहू आलो तव ठाया. तवती बोले विप्रनंदनी गुरु अर्थ कामना मनी वेदली म्हणतोसी तरी प्राज्ञी वचन माझ्या ऐकावे. अगा मम भक्तीचे प्रसंगे करुणा तू ते दिले पहा वाढून पुन्हा आलासी मागुना तरी नाही फुकाचे. येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा आम्हास तेची देऊनी तू ते खास वडे जाणे इच्छिते. येरी म्हणे गुरु भक्ती माते दाऊ पावलासी शक्ती परी वडे अन्नावरती पाहिजे ती डोळा काढून देई का. येरू म्हणे काय कठीण चक्षुगामनी वेधले मन तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्य. ऐसे बोलून केले कौतुका तत्काळ अंघोळी अनामिका चक्षुद्वारे घालून देखा बाहेर काढिले बुबुळांते. बुबुळ गोळ वामकरतटी ठेविता लोटला रुधिरपाटी जैसा नदी झरा लोटी अकस्मात उद्भवला असे. की मांदार नदी स्वर्गीहून उतरे मनकर्णिकेचे जीवन नयास चक्षुद्वारा होऊन लोटला रुधिरेचा. म्हणावी ती रुधिरनोये शक्ती दाखवू पातली गुरुभक्ती. विप्र कामना पात्र भरूनही जेवण भागीरथी दाविली. काते जाया हेलन भावती सागराची मिरविली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षनगीचा आणिला असे. असो ऐसे तेने रुधिरा लोटला महिवरा ते पाहुनी चिंता तुरा प्रेमे जाया मिरविली. रुधिरा वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडन नोहे परमाचाट भूषण मिरवी लोकाते. तरी तो पाहता रुधिरपाट नव्हे धरादेवीचा शुद्ध मळवट भाई चर्चुनी कुमकुम पाट भूषण मिरवी लोकांते. ऐसी ती विप्र दरा पाहून लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली. चित्ती म्हणे हा आहा कैसे बोलता झाले विपरी असे धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरविला. हा कैसे केले धैर्यपण बोलताची काढिला जेणे नयन परी ती व्यापुनी भय संपन्न म्लानवदन मिरविली. मग वडे घेऊनी सात पाच देव पातलेली लगबगे साच पुढे ठेवणी वदे वाचे ऐक्यार्थ करी भावार्थ. उपरी जोडणी उभय पाणी विनंती करी ब्लानवदनी म्हणे महाराज सहजवाणी शब्द माझा उदेला. परी उदय होताना लाविते वेळ तुम्ही बाहेर काढिले बुबुळ परी मम अन्यायी शब्द केवळ क्षमापात्री मिरवाने. तुम्ही कृपाळू संपूर्ण बैस्ता अंगी क्लेश धरून परी तितुके दुःख पराकारण देऊ ऐसे वाटेना. की कमळ करी अस्तसमयी घ्यावया निद्रा इच्छा घेत हृदयी परी ते दुःख प्रवाही कदाकाळी मिरवेना. शेवटी आपण पाहुनी मरण परा ते काळी की सुख उपुन राहित न्याय करून तुम्ही संत हाती. उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वडे अण्णा तत्प्राप्त्यर्थ चक्षु दिदला मी आपुला. तरी तू भयभीत न होई सकल स्वकरी माझे विराजे बुबुळा. येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजवरी. इतुके देऊनी माते दान बुबुळ सहित नेईजे अन्न आपले कार्य संपादन क्षमा वाढवी आमोते. ऐसे ऐकून गोरक्षनाथ म्हणे तू न होय भयभीत बुबुळासह वडे अण्णा ते घेऊन या चालिलो. चक्षुसी आडवणी पदर जाऊनी उभा राहिला गुरुसमोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण करीजी. परी तो कणवळ मच्छिंद्रनाथ सच्चिच्छाशय मुख पाहत कव्वा वसन पदर चक्षुवरती घेऊन या मिरवला. ते पाहुणे चक्षु वसन म्हणे चक्षु झाकेला केवी वसने येरू म्हणे उगेची करून चक्षु वसने धरी येला. मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी याते करी श्रुत तरी धिक्कारुनी वडे अण्णासहित दुःख प्रवाही मिरवेल. जैसा श्रावणाचा अंतकाळ ऐकताना समिती वृद्ध तेथ जळ
नया येथे केवळ दुःख सरिता लोटेल्या. म्हणून पुसता गुरुनी वचन बोले, श्री गुरुती गौप्य धरून सहस्थिती चक्षु वासना धरला असे महाराजा. येरू म्हणे बा मुख कमळा, प्रत्यक्ष पाहू दे माझ्या डोळा. येरू म्हणे गुरु स्नेह हळा, भोजन झालिया दाखवीना. मी तो असता सहज स्थिती, की परी उगलास नयन केऊत गती. ठणकात उठला चक्षु प्रती, आला की काय कळेना. तरी ते दाऊनी चक्षुद्वार परम दिसेल, अपवित्र किळस बाधील भोजनोत्तर चक्षु पाहावा महाराजा. येरू म्हणे बाण घडे ऐसे, आधी पाहू मी तव मुखास, नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरुनिया. जरी तू करीसे अनुमान, तरी प्रत्यक्ष गोमांस समान मानी. ह्यांना निश्चित जाणं चक्षु आधी धाविका. ऐसे एक तर निर्वाण वचन गोरक्ष बोले, श्री गुरु कारण की मागू गेले वड्यांना. कथा झाली ती ऐका. जया घरे वड्यांना, तेथील सद्भक्ती आहे कामीना. तिनेच प्रथम दिल्ल्यांना, मागून गेले दुसऱ्याने. तुमची इच्छा काम दावून म्या मागितले वड्यांना. तव ती बोली मचकारण गुरु भक्त मानवीसी. तरी तू काढून देई डोळा, मग वडे देईन बाळा. ऐसे बोलता तर्जनी बुबळा कोहनिया काढिले. तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपादृष्टी. ऐसे एक तपोजेठी परमचिष्टी तोषला. मग चशुद्वारा होण रसन, हस्ते काणी मच्छिंद्र नंदन. तो हृदय प्रवाह अति दारुण चक्षुद्वारा येत असे. मग बोले मच्छिंद्र त्याते, बुबुळ कोठे सांग माते. येरू काढून स्व असते गुरुनाथा दर्शवी. मग तो मद प्रतापी योगद्रुम, मंत्र संजीवनी आरोधनी नेमा. सविता त्याच्या बुबुळ थांबी, मंत्र प्रयोगी स्थापिले. पूर्ण मंत्राचा होता पाठ, बुबुळ संचरले चक्षु कपाट. मग पूर्व स्थिती होणे अचाट ते जालाजी मिरविले. मग अंती घेऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरुवाळीत. म्हणे धन्य धन्य बा माहीत तुझी एक सच्चिच्छ. मग त्यासे घेऊनी अंकावरी सच्चिच्यासह भोजन करी. पै धैर्य शक्तीचा अपार लहरी, मच्छिंद्र देही मिरवतेसे. झाली या सांगोपांग भोजना. गोरक्षासी बोले मच्छिंद्र जाण, बारे तव भक्ती पाहुणा परमचित्ती संतोषलो. तरी मज पासेचे विद्याधन, हृदय साठवी ठेवून. मग अस्त्र विद्या दत्तात्रय देणे, सकळ तुते निरोपीन. कवित्व विद्या साबरी सबळ, तीही विद्या अर्पिली सकळ. एक मास करुणी वस्तीस्थळ, विद्येचा अभ्यास केला पाहिजे. असो आता निरूपण पोडले अध्याय. धुंडीनंदन मालू सांगे, श्रोत्या कारण नरहरी प्रसादे करुणिया. स्वस्ती श्री भक्ती कथासार, समद गोरक्ष काव्य किमयागार. सदा परिसुत भाविक चतुर, नवमाध्याय गोढा. अध्याय 9 गोव्या 197. श्रीकृष्णार्पण मस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार 9वाध्याय समाप्त. हरिओम. या प्रकारे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे. अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील 10व्या अध्यायाचे आपण आज पठण करणार आहोत. या अध्यायाच्या पठणाने स्त्रीदोष नाहीसे होतात, कपट जाते व मुलांना दीर्घायुष्य मिळते. सुरू करूया अध्याय 10. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड गणाधिपती विद्यार्णवा काळा संपती भक्तवरदा हरिसी आरती मंगळमूर्ती गजानना. जय जयती आदिनाथ माया चक्रजालका अनंत सर्वाधीश भगवंता साक्षात अक्षय मोक्ष तू. तरी मागील अध्यायी निरूपण श्री गोरक्षाचा पावनी जन्म उपरी सेवणी गणकवेरी ग्राम विद्यार्णवी तो केला.
तरी ती विद्या कोण कैसी सकळा कळा श्लोकराशी भविष्योत्तर पूर्णासी निरूपितो श्री श्रोतीय. श्लोक ब्रह्मज्ञान रसायन कविता वेदशास्त्र ज्योतिष तथा व्याकरण धनुर्धर जलतरंगता संगीत काव्य 11. अश्वारोहण कोकशास्त्र पुननाट्य तथा चार चतुर्दश विद्यांचा सागर पूर्णपणे भरला असेल. टीका प्रथम सांगून ब्रह्मज्ञान सोमुखी केला पारायण. विश्व आणि विश्वंभर दोन भावाचे ऐसा नुरविला की बहुत जे अर्थप्रकार जीव जंतू चराचर तो ऐक्य मिळी सकळ विस्तार मीच्या ऐसे भाविले. कर्माकर्म सत्कर्म राशी त्या नुरल्याची कोणी हे बीजांकुराशी वासना देऊन योग फासी कामने ते नुरविती. ऐशा एकमेळे करून गोरक्ष झाला सनातन एवच सकळ देऊनी ब्रह्मज्ञान उपदिशले गुरुनाथे. मग पूर्णपत्राचे पात्र होऊनी वसुदेह कल्पक अव्यक्त होऊनी सर्व आत्मरूप मानूनी तत्स्वरूपी प्रकटेल. या उपरी वातपित्त कफ हरक रसायन विद्या सकळी किमक किमया करणे धातू अनेक हातवटी सांगितले. कवित्व रसाळ अनवरस गणादी निरोपी दीर्घ ह्रस्व अव्यक्त अर्धलिंग प्रकरणास व्यक्ताव्यक्त सांगितले. या उपरी वेदाध्ययन सुक्त रुचित केला प्रवीण दीर्घ ह्रस्व छंदेन पुनस्वरित छंदी अवघे गुणपै केला. ऋक अथर्वण यजुर्वेद सामवेदादी सांगुनी प्रसिद्ध उपरी विद्या ज्योतिष सिद्ध परिपूर्ण सांगितलेली. सारस्वत किरात कोश कौमुदी रघु हरवंश पंचकाव्य मीमांसा साही शास्त्रे निवेदिली. यावरी धनुर्धर विद्या निपुण सकळ शस्त्री किल्ला प्रवीण ती सकळ अस्त्रे कोण कोण नामे दयांची ऐकीजे. वातास्त्र आणि जलदास्त्र उर्मी उपी कामास्त्र वाताकर्षण बळस्वतंत्र पर्वतास्त्र सांगितले. वज्रास्त्र वासव शक्ती नागास्त्र खगेंद्र संजीवनी ती ब्रह्मास्त्रातील निवारण शक्ती रुद्रास्त्र सांगितले. विरक्तास्त्र दानवास्त्र पवनास्त्र आणि कालास्त्र स्तवन महाकार्तिकास्त्र स्पर्शवे भक्तास्त्र निवेदिले. यावरी साबरे विद्या कवित प्रत्यक्ष करून सकळ दैवत तयांचा वरद पाणी निश्चित न गौरक्षमुळे निरविला. ती दैवते कोण कोण 52 वीर अस्ति जाण नरक कालिका ममदा उत्तम महिषासुर आराधिला. झोटिंग वेताळ मारुती अस्त्रवीर मद्रपते मूर्तिमंत सीतापती वरदमोळी स्पर्शित असे. परमादरी आलंकुन श्रीराम घेत चुंबन म्हणे होई सनातन कीर्ती ध्वज मिरवैजे. यावरी प्रत्यक्ष गजवदन तोही उतरला सहस्र किरण गोरक्ष तयांकी घेऊन वरदमोळी स्पर्शित असे. यावरी अष्टभैरव उग्र तेही पातले तेथे समग्र सिद्ध भैरवादी काळभैरव सांग काळभैरवादी पातले. वीरभैरवादी गणभैरव ईश्वर भैरव रुद्रभैरव भस्मभैरव दम महादेव अपर्णापती पातला. तेने घेऊन अंकावर ते मुख कुरवाळीले वरद हसते. खेळता बाबर धावून येती तेही देती आशीर्वचन. मुंडा चामुंडा शंकिनी डंकिनी कुंडा रंडा भालिंडा यक्षणी चंडा वंडिका प्रत्यक्ष येऊनी वर गोरक्ष देती त्या. यावरी प्रकटुनी जलदैवत तेव्हा त्या ते वर उपित कुमारी धनदा नंदा विख्यात देवता त्या घोमट्या. लक्ष्मी प्राज्ञा बाला बगला नफई दव्यात प्रत्यक्ष विमला ऐशी जलदेवता येऊन तत्काला वर उपिती बाळाते. यावरी प्रत्यक्ष अष्टसिद्धी होऊन वर उपिती वर्मादी आणिमा गरिमा विशाळबुती महिमा प्राकामे पातली. प्रतिमा प्राची वशित्व सातवी तेवी ती सिद्धी महादेवी सज्ज करुणी अस्त्रकार उभवी अष्टसिद्धी तत्काळ त्या. असो 52 वीरांसहित श्रीराम सूर्य झाला प्राप्त सर्वत्र ओपिनी मौळी हस्त विद्याकरी ओपिती. असो वैर देवनी सद्विद्येसी सर्वत्र वंदिती मच्छिंद्रासी म्हणती महाराज गोरक्षासी तपा लागी बैसली. तपी होता अनुष्ठान तेने बळे सडे पूर्ण मग ही विद्या तपोधन लखलखित मिरवेला. जैसे खडक शिकले होता मग भय काय ते शत्रू जिंकिता देवी तपोबळ आराधिता सामर्थ्य सत्ता वाढेला. ऐसे वधूने सकळ देव पाहते झाले आपलाले गाव राम सूर्यादी महादेव 52 वीरादी पै गेले. यावरी इंद्र वरुण अश्विनी गण गंधर्वातही पातले भुवनी वर देती तया लागुनी सकळ गेले स्वस्थान. या उपरी कोणे एके दिवशी गोरक्ष भोगिता सद्विद्येसी मंत्र संजीवनी पाठमुखासी करीत बैसला होता. जवळी नसता मच्छिंद्रनाथ बैसला होता एकांतात तो गावची मुले खेळत खेळत तया ठाई पातला. हाती कवळुनी कर्दम गोळा मुले खेळती आपले मेळा तो गोरक्षपासी येऊनी आगळा बोल बोलती सकळी क. म्हणती गोरक्ष ऐक वचन आणि आणीला बहुत कर्दम तरी शकट करून दे उत्तम आम्हा लागी खेळावया. येरो म्हणे शकट मत्सी करू येत नाही निश्चयसी येत असेल तुम्हा कोणासी तरी करून घ्या काना. ऐसे ऐकता मुलांनी वचन करी कर्दम कवळून आपल्याला करे करून शकट रचिती चिखलाचा. कर्दम चक्र काष्ट व्यक्त शकट केला यथस्थित वरी उदिले कल्पनेत शकट सारथी असावा.
म्हणून कर्दम घेऊन गोळा मुले रचिती कर्दम पुतळा परंतु साधेना मुलांना सकळा मग गोरक्षाते विनविती. म्हणते गोरक्ष आम्हा प्रती साह्य देई शकट सारथी आम्हा साधेना कर्दम नीती तरी तू करून देई का. अगा तू सकळ मुलांचे गणी वयोवृद्ध असती प्राज्ञीय तरी आम्हासी सारथी करुणी सत्वर देई खेळावया. ऐसे ऐकता मुलांचे वचन म्हणे कर्दम आणून द्या देतो करून परी ही वासना भविष्या कारण गोरक्षाते उदिली. जैसे ज्याच्या पूर्वानुक्रमात ऐसी बुद्धी येत घडून जेवी बीज पेरीला समान तुझी तरू हेलावे. पहा मातेच्या द्वेषी उद्देशित ध्रुव बैसला अढळ पदासी तैसेची वासना लेशी क्षीरोदती उपमन्या. की गांधारीचा होता अंत म्हणून पार्था सुचला अर्थ अकिंचन तो वायुसत ध्वजस्तंभी मिरवेला. की सीता सतीची उद्देशी लंकेसे राहिली येऊनी विवशी तिने भक्षिणी दशाननासी राक्षस कुळ भक्षिले. पहा अनुसर्ग कर्म कैसे त्याची राक्षसी वंशलेश चिरंजी होणी लंकादेश भोग भोगी विभीषण. तस्मात बोलवायचे हेकची कारणे बुद्धी संचरे पूर्वकर्माप्रमाण पुढे उदयाते करभंजन येणार होते महाराज. नवनारायण करभंजन परम उदय पावणार गहन नाम म्हणून गोरक्षा इच्छा द्रुम चित्त धरिते उदिले. मग हाती घेऊन कर्दम गोळा रचित झाला उत्तम पुतळा परी रचने पाठ संजीवनी आगळा होत असे मंत्रांचा. त्यात विष्णुवर्य उपचार पियुष मंडनी जल्पित स्मर एवं सिद्धी संजीवनी मंत्र पाठ होता गोरक्षा. मुखी पाठ हस्ते पुतळा पूर्णपणे होता कर्दम गोळा महाभागी भाग सगळा व्यक्त असे तत्वांचा. तेने करुणी पंचभूत दृश्यत्व पावले संजीवनी अर्थ करभंजन ते संधित प्रेरक झाला जीवित्व. अस्थिमास त्वचेसहित आकार दृश्य झाला त्यात पुढे शब्द आनंदनात अकस्मात उदेला. उदय होता करी रुदन ते पाहिले सकळ बाळांनी म्हणती भूत आणले गोरक्षांनी पळापळा येथून. ऐसे बोलता एकमेकांत सकळ होणी भयभीत साडून खेळ सकळ अर्थ पळून गेले वातगती. हृदय दाटूनी भय कांप्रा मुले कापती थराथरा आरडत वरडत मच्छिंद्र आधारा पळवण्या वय गेली. ऐशापुरी मुले भयग्रस्त ते पाहुणी मच्छिंद्रनाथ मग पाचारुणी सकळ मुलांते आश्वासुनी पुसित असे. माने बाळा होय थरथरा टकारे कापता सांगा वाट येरी मुळा होनी सकळ बोपाट मच्छिंद्राते निवी दिला. मने कर्दमाचा शकट सारथी करवित होते गोरक्षा आधी ते बाळतत्व पाणी भूतमती कर्दम लोकपुनी संचरली. ते भूत अद्याप आहे लहान परीक्षणेक होती स्थूळवट पण आम्हालागी करील भक्षण म्हणून या पळालो. परी आम्ही आलो इथून पळून मागून गोरक्षणात येत होता धावून त्यासी बक्षिले असेल भूताने त्यात संशय नसेची. मच्छिंद्र ऐसी वा ऐकून वार्ता साशंकित झाला चित्ता चित्ती म्हणे मुले वार्ता सांगती काय ते नव्हे. अवचट भूत कैसे व्यापिले ते पाहुणी बाळ भ्याले तरी आता जाऊनी वहिले गोचर करावे निजदृष्टी. मग आश्वासनी सकळ मुला निकट बैसणी पुसे त्याला त्या कोणत्या ठाई संचार झाला भूताचा तो माझं सांगा. येरी म्हणती बावा ऐक होत तेव्हा होते बाळ कात थोर फोडून हाका भक्षलांबा वाटत असे. मच्छिंद्र म्हणे मी असता तुम्हा भय नसे सर्वता चला जाऊ भूतासे आता शिक्षा करू आगळी. मुले म्हणती मच्छिंद्रनाथ तुम्ही जाऊ नका तेथ बालार्क किरण आहे भूत तुम्हा बक्षील त्याची घडी. मच्छिंद्र म्हणे दुरून दाखवा भूताचं ठिकाण मग ती बाळे अवश्य म्हणून दुरून ठावत आवी. यावर इकडे गोरक्षनाथ तोही पळाला होऊन भयग्रस्त मुलांचे मंडळ सांडून एकांती लपून या बैसला. भूत भूत ऐसे म्हणून मुले पळाली आरोळ्या देऊन तेव्हाची गेला होता पळून भूत भय करून या. ठाव लक्ष्मी परम एकांत बैसला होता शुचिष्मंत परी हृदयी धडधडीत अत्यंत भूत येईल म्हणून या. येरीकडे मच्छिंद्राते ठावे धावी ती मुले समस्त परी दूरची असता यत्किंचित सन्निध नये भयाने. जैसा राजभयाचा तरणी लखलखीत मिरवीत असताना अवनी मग दृष्कृत चोर जार जारणी दर्शनात ते न येते. की रामनाम बोधोत्तर अस्ताभूत नये समोर की पियुषी विश्वदृष्टी व्यवहार कदा काळी चालेना. नयाय मुले भिवून दुरून धावती मच्छिंद्र ठिकाण म्हणती याची ग्रामातून भूत प्रकट झाले. मग त्या ग्रामात मच्छिंद्रनाथ मुले दाविता सदर जात तो बाळ टहा रडत मही लागी उकरडा. बालारक किरणी तेज लकाकत मुखी टहा टहा वदत. ते पाहुणी मच्छिंद्रनाथ करभंजन ओळखीला. हृदय धरुणी लवड सवडी बाळ उचलून घेतला आवडी. मग बगी गावाबाहेर अति तातडी बाळासह पावला. ते सकळ मुले पाहुणी पळती झाली प्राण घेऊनी म्हणे नाथानी भूत धरुणी आणले आता बरे नसे. आता त्या भूतासी देईल सोडून मग ते आपल्या पाठीशी लागून एकाएकाशी भक्षील धरून ऐसे म्हणून पळताती. पळता पडती उठून जाती भय करुणी सांदित दडती हृदय धडधडा अर्थार्थ चित्ती लपून या बैसला. येरीकडे बाळ घेऊन गोरक्ष पाहे मच्छिंद्रनंदन सदनी हाका मारून गोरक्ष ते पुकारी.
परी ज्या सदनी चाय जाती ते सदनीची मुले ओरडून उठती, आय आई बया बया म्हणून ती आणि पळती पुढार. परी सदनीचे जण नाथापुस्ती हाटकून भय काय दाविले मुला कारण म्हणून आरडून पळताती. कोणाचे मूल घेऊनही फिरता तुम्ही सदनी येरी म्हणे गोरक्षणे पाहेन तेव्हा सांगेन. ऐसे बोलणे पुढे जाता तो पात्याला गोरक्ष होत जेथ उभा राहणे अंगणात गोरक्ष ते पाचारी. ऐकून श्रीगुरूची वाणी गोरक्षणे गेला सदनांतून परियताची बाळा पाहिला नाही पुन्हा आरडून पळतो. हा विपर्यास पाहुणी नयनी मच्छिंद्र विचारे आपले मनी गोरक्ष व्यापला भय करून बाळ येथे ठेवावे. मग स्वशिरीचे काढून वसन त्यावर निजविले बाळरत्न. मग त्या सदनी संचरून गोरक्षापासी पातला जाता कळून धरले हृदयी म्हणे वासी व्यर्थ बाह्यप्रवाही ते भूत नाही मनुष्य देई कर भंजन होदेला. परी तयाची उदय रहाटी सांग झाली निर्भय पोटी येरी म्हणे मुलांसाठी खेळत होतो महाराजा. हाती घेऊन कर्दम गोळा पूर्णपणे रचिला पुतळा. परिणेनो कैशी झाली कळा भूत त्यात संचरले. लोपणी सकळ कर्दमने ती दिसू आली मानवाकृती. तेने भय व्यापुनी चित्ती पळालो मी मुलांसह. यावरी मच्छिंद्र बोले वाणी तू ते सांगितली संजीवनी. तो मंत्र गोविंदा शनी करीत काय होतासी तू काय. येरी म्हणे आज्ञा तुमची भंगिली नाही शपथ पायांची. खेळता वाणी मंत्राची सांडिली नाही महाराजा. कर्दम पुतळा करीत हाती परी मंत्र सांडिलं नाही उक्ती. चुकलो नाही शिक्षा ती ओपू नका गुरुनाथ. ऐसे एकता गोरक्ष आणि मच्छिंद्र तोषला आपले म्हणे मनी बाग बरी केली करणी उठा आता वेगेसी. मुख कवळी चुंबन घेत हास मानून कुरवाळीत म्हणे होईल आता स्वस्त चाल वेगी पाडसा. येरी म्हणे गुरुनाथ तुम्ही आणले आहे भूत ते मज खाईल प्रांजळ आता बाहेर निघू नकाजी. मच्छिंद्र म्हणे ऐक मात हे बाळ नसे रे भूत तू हा गोकुणी संजीवनीत मनुष्य पुतळा तो झाला. जैसा गौरव केरडा स्थान बाळ झालासे उत्पन्न त्याच नीती खेळता करवत्तम बाळ उदयात आले हो. ऐसे एकता गुरुगोष्टी म्हणे भूतन हे तपोजेठी. मच्छिंद्र म्हणे भयपोटी सांडी मनुष्य ते असे. ऐसे ऐकुनी प्रांजळ मत मग श्री गुरुचा धरुणी हात बाळ होते चिरपदरांत तयापासी पातले. बाळ उचलून मच्छिंद्रनाथ आपल्या शिबिरा घेऊन या जात. गोदुग्ध आणून पान त्वरित ते बाळकापै केले. यावरी वसनच होई करून आत घातला गहिनी नंदन. यावरी तया गावीचे जन शिबिरापाशी पातले. नाथचरणी अर्पुणी माथा पुस्ती हे नाथ समर्था. बाळ कोणाचे हलविता श्रवण करू इच्छितो. मग झाला वृत्तांत मच्छिंद्रनाथ तया ग्रामस्था निवेदित. तो ऐकून सकळ वृत्तांत आश्चर्य करती क्षणोक्षणी. म्हणे धन्य धन्य संजीवनी हा कलित उतेला कृष्णा मुनी. परी त्याही प्रत्यक्ष सर्व गुणी नाथ मच्छिंद्र वाटतो. पहा पहा हा गुरुदैत्य शव शरीरा सावध करीत. परी त्या मनाया जड देहस्थ जीवदशा व्यापत असे. तरी तैसा नव्हे मच्छिंद्रनाथ कदम पुतळा केला जिवंत. तस्मात शुक्र तो त्या तुलनेत सहस्रभागी दिसेना. तरी उष्ण म्हणू संमती द्वितीय ब्रह्मा पातलाक्षिती. तीही समत गौण चित्ती मच्छिंद्र भाग्य दिसत असे. पहा पहा विधिराज उत्पन्न करी जगा सहज. तरी मूळ त्यात असे बीजा समान रुख होय. यावरी अनेक दुसरा अर्थ विधी स्वांगे उत्पत्ती करीत. तैसा नव्हे मच्छिंद्रनाथ शिष्य हाती करविला. महाबीजाविने जाण कर्दमी केलं मनुष्य उत्पन्न. तस्मात धन्य विधी होण मच्छिंद्रनाथ मिरविला. ऐसे परस्परे भाषण करीती गावीचे सकळ जन. यावरी बोलती नाथा कर्ण नाथ निकट बैसुनिया. म्हणती महाराजा प्रताप तरणी बाळाचे कष्ट करू जाणे जननी. तितो बाळका न दिसे करणी गैबीनंदन हा असे. पहा बाळाचे कष्ट उत्कृष्ट पुरुष होईनात ते नाथा श्रेष्ठ. तरी असे धर्मजननी वरिष्ठ करून द्यावी महाराजा. तिथे बाळक करी अर्पण करील तयाचे संगोपन. तुम्हाला की कष्ट दारुण होणार नाहीत महाराजा. ऐशी ऐकता जगाची वाणी मान तुम्ही मच्छिंद्र मुनी. म्हणे बाते धर्मजननी कोणती करावी महाराजा. ऐसे बोलता मच्छिंद्रनाथ विचार करीत येते ग्रामस्थ. तो ग्रामा माझी विप्रगृहात मधु नामा नांदत असे. दयाची कांता लावण्य खानी पतिव्रता धर्मपत्नी. सत्य संचित सर्वज्ञाने ज्ञान कळा बयसे. नामे कौतुका असे गंगा निर्मळपणे असे अभंगा. पतिसेवे अंतरंगा जगा माझी मिरविली. उदरी नाही संतती तेने विवळ प्रेमचित्ती. संतती विन कामगती संसार ते वेदना. सदा वाटे हुरहुर लोकांचे पाहुणी किशोर. चित्ती पाहुणी चिंती गुहार साशंकित होता ती. नाना यज्ञ संततीसाठी करून बसले होते चिठी. उपाय न चाले परम कष्टी जगा माझी मिरविला. ऐसे असता उभयजन तो दैवे उदेला. मांदुसा कारण ग्रामस्था करीत याचे स्मरण अकस्मात पै झाले. जैसा द्रोणाचा विषम काळ निवटावया उदेला. उत्तम वेळ सहज खेळी गंधारी बाळ विटी कुपात पडी येली.
की रत्नांची होणे उत्पत्ती म्हणून देवदानवमती अब्धी मंदानी उदिली चित्ती एक भावे करुनिया नयाये मधुविप्राचे दैव दिले जगमुखे साचे म्हणून स्मरण निघाले त्याचे मान्य पडले सर्वांसी. मग मच्छिरात विनवणी करून म्हणती महाराजा मधुब्राह्मण दयाची कांता परम सगुण ज्ञानकळ असे की तो ओपुनी बाळगोमट तिथे होईल पूर्ण शेवट पुत्रात परम अनिष्ट दिवस असती महाराजा. ऐसे एकूण मच्छिंद्रवाणी पुत्राच्या राहे संरक्षणी मग त्या विप्रा बोलवणी कांतेसहित आणले. परी ते भार्या लावण्य राशी सद्गुण्यवर्ण्या जगासी नाथ पाहतच ते चित्तासे ओळखिले हृदयात. मनात मने मच्छिंद्रनाथ उत्तम जागी दिसून येत सकळ जग मान देत तस्मात श्रेष्ठ आता हे जो जगा माझे आहे भला तो तैसाची परलोक ठेला जो जगी चाहे मानवला परलोकी मानवला तोसी एक अनेक भविष्य अवश्य जाण अर्थार्थी करी गमन मग कौतुकाने जवळ घेऊन बाळ ओटी उभी तसे म्हणे माय व माय ऐक हा बाळ आहे वरदायक नवनारायण तिले एक कर भंजन मिरविला याचे होता संगोपन फेडेल दृष्टीचे पारण जगा माझे स्थूल वटमान पुत्र तुझा मिरवेला म्हणसील हा होईल कैसा तरी कीर्तिध्वज मित्र जैसा की देवकीचा हरी जैसा वद्य असे जगाते माय मी काय सांगू गहन या बाळाचे चांगुलपणा मूर्तिमंत याच्या सेवे कारण कैलासपती उतरेल गे तयाची नूतनी आज्ञाला राशी हा अनुग्रह होईल तयासी आणून ठेवील निवृत्तीपदाचे निवृत्त नामे मिरवुनी म्हणे हा अयोनी संभवला जगा माझी सहज गे मिरविला पर्यती गहनी नाम याला गहनी ऐसे देई का. यावरी अनेक सांगतो तो जसे आम्ही जातो तीर्थस्नानासी उपरी फिरुनी 12 वर्षी गोरक्ष बाळ येईल के तो या ते अनुग्रह देऊन मायगे करील सनातन परी तो आता जीवित्व लावून संगोपन करी याचे. यावरी बोले कौतुके सती की महाराज योगमूर्ती बाळा उपेले माझ्या हाती परी संशयी कसे तुम्ही 12 वर्ष आला परतो न बाळ न्याल का मजपासून मग मी कैसे जननीपण जग माझे मिरवावे मग केल्या कष्टाचे आचरण माझं मिरवेल का भाडेतपण तरी प्रांजळपणी आताची वचन माझ्या प्रती सांगिजे. पहा पहा जे आशाबद्दल सकळ जग असे प्रसिद्ध तरी इच्छा प्रांजळ शुद्ध बुद्ध एक भागी लावायची. तुम्हा आशा असेल याची तरी तैशीच गोष्ट सांगायची मग नाथ गोष्ट ऐकून तिचे प्रांजळ वचन बोलत असे. माये संशूने सांडून म्हणे बाळ न्यावे आपल्या सदनी माझी आशा बाळा लागून गुंतत नाही जननीये तरी तुझा लाभ हा सुत प्रांजळपणे मिरवो जगात तू माय हा सुत लोक माझे बोलतील मी आणि माझा शिष्य गुंतणार नाही या आशेस हा बाळ तुमचा तुम्हास लखलखीत बोलवतो. परी गोरक्ष अनुग्रह देईल यासी पुढे जाईल तीर्थस्नानासी तू सांभाळ तुझं पाशी चिरंजीव असे हा ऐसे बोलून ग्रामस्थाते शपथपूर्वक साक्षसहित असे निर्मळपणे करुणी चित्त कौतुक सदनी बोलवी. मंत्रे चर्चुरी विभूती बाळा मोहनास्त्र घातले गळा कौतुके स्पर्शित हृदय कमळा पयोधरी पय दाटत असे. मग ते बाळ लावणी स्तनी गावीच्या आणणी सुवासिनी पालखात घातले प्रेमे करुणी गहनी नाम स्थापिले. यावरी मच्छिंद्र काही दिवस तयाग्रामी करुणी वास मग सवे घेऊन गोरक्षास तीर्थस्थानात चालला. पुसिनी सकळ ग्रामस्थांशी निघता झाला गौरवेसी मार्गलक्षणी तीर्थस्नानासी भद्रिकाश्रमी जात असे. परी मार्गी चालता वाटोवाट श्री गोरक्षाची घेऊनी पाठ कार्यरूपी कार्य घेऊनी अलोट परीक्षते पाहत असे. नंतर ते पाहता परी विषमाशी विषम दिसती सर्व कार्य असे. मग मच्छिंद्र विचार करी वासी तप पूर्ण नसे या मुळीच पदरी पैसा नसता की दान मिरवित अंबिका व्यसा देवी मंत्र हेतू तपोलेशा विना विषम आहे हा तरी आता बद्रिकाश्रमे बद्रिकेतर उभा स्वामी तया हाती गोरक्ष उपनी तया लागी रुजवावा. ऐसा विचार करून चित्ती उभयता हिडले नाना तीर्थी मग लक्ष्मी हिमाचल मार्गा प्रति बद्रिकाश्रमापती पै गेले परी तेथील कथन पुढे जाते होईल श्रवण अर्थ धरुनी अपूर्ण स्वीकार करावा श्रोत्यांनी. तुम्ही विचक्षण श्रोते संत सदा तुमचा धुंडी सुत सेवेला की अर्थी प्राणात ग्रंथ अर्थरी मिरवितसे तुमचे कृपेचे लेवणी भूषण नरहरिवंशी पूर्ण कवी मालूने धुंडी नंदन संतगणी मिरविला. स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयगार सदा परिसुद्ध भाविक चतुर दशमाध्याय घोडा अध्याय 10 ओव्या 176. श्रीकृष्णार्पण वस्तू शुभम बहुतो श्रीरस्तु. श्री नवनाथ भक्तिसार दशमाध्याय समाप्त. हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे.
अध्याय ऐकणाऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे. कृपया अध्याय ऐकताना तो अपूर्ण असताना मध्येच बंद करून अध्यायाचा अपमान करू नये. अध्याय संपूर्णपणे ऐकावा. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथातील आज आपण 11वा अध्याय पठण करणार आहोत. या अध्यायाच्या पठणाने अग्निपीडा होत नाही, तसेच गृहदोष जातात. तरी सुरू करूया. अध्याय 11वा. श्री गणेशाय नमः. जय जयाची इंदुशलाका, मुकुटमने सकळ टिळका, इंदिरापते विबुध जनका. भक्ती मानसा विराजित ऐसा धैर्य अवतारीवंत. पुढे बोलवी भक्तिसार ग्रंथ. मागील अध्यायी गहिनाथ जन्मोदय पावला. यावरी गोरक्ष मच्छिंद्रनाथ महीची तीर्थे करीत हिमाचल बद्री केदारात ब्रह्मण करीत पै गेले. इतुकी कथा सिंहावलोकिनी पूर्वदह्यात किजे श्रवणी. असो गुरु शिष्य बद्रिकाश्रमी शिवालया पातले. बद्धांजळी जोडणी करीत झाली नमस्कार. नमस्कार करुणी जय जयकार. स्तुती संवादे आराधिले. हे त्रिपुरारी शूलपाणी अपर्णावर पंचाननी. रुंडमाळा चिता वस्मी दिव्य तेज भूषित तू. हे कामांतका दक्षतेजा भोळवटवरा. देसी दानवा कैलासपते महादेवा सदाशिवा आदिमूर्ते. हे दिगंबरा जगजेठी भाळी गंगा मोळी जटाजोटी. नरक पाळ कर संपुटी इंदू कळेते मिरविशी. उरुक वेष्टन कुरक साली व्याघ्रांबर वसन पाली. गजचर्मादी मिती झाली परिधाना महाराजा. हे कैलासवास उमापती दक्षजा माता. आदिमूर्ती चक्रचालका माया भगवती अंबा दासी असी तू. हे नीलग्रीव आदिपीठ करुणाकरा उत्तम श्रेष्ठ. स्वीकारुनी सर्व अरिष्ट सुख देसी देवासी. हे भाळ दृष्टीत्रयार्थनयनी. डंबरू त्रिशूळ विराजे पाणी. सदाप्रिय वृषभवाहनी भस्मधरणी महाराजा. हे स्मशानवासी वैराग्यशिळा. नगजात मात रक्षपाळा. श्वेतवर्ण तमोगुण आगळा वासी गळा राममंत्र. हे सर्वाधीश विश्वपती भिक्षाटनी बहुतप्रीती. जटापिंटा त्रिपुंड लल्लाटी. शुद्ध वीरगुंडी शोभत असे. हर्षांकुश डमरू हाती. लोप पापा पातोपती. षडनना ताता सुत गणपती विद्यालक्ष्मी मिरविसी. ऐसी स्तुती अपार वचनी. खरिद्र मच्छिंद्र बद्रिकाश्रमी. स्तुती ऐकुनी प्रेमे उक्मी प्रकट झाला महाराज. मग मच्छिंद्राचा धरुणी हस्त सप्रेमे त्याता आलिंगित. निकट पैसवनी पुसे त्याते योगक्षम कैसा तो. गोरक्षाते घेऊनी जवळी. मुकस्व करे कुरवाळी. मने बाळ उदय येणे काळी. घरी नारायण झालासी. ऐसे वधुनी आणि वदत. हे महाराज मच्छिंद्रनाथ हा तव शिवयोगे सुत तारक होईल ब्रह्मांड. मी पूर्वीचे याते पाहिले होते. म्हणशील तरी कनकगिरी ते तुवा अभिसुनी सुते. आणिले दैवत घराते. श्रीराम नरसिंह सूर्य हनुमंत भैरव काळिका वीरांसहित पाचारिता मीही तेथ आलो होतो महाराजा. तस्मात पूर्वीचे होय ओळखी म्हणून गोरक्ष घेतला की परी आता असो शेखी एकवचन ऐकीचे. याते विद्येते अभ्यासिले परी तापा विन विगलित ठेले. जैसे शत्रू जगत्रयी झाले मग ते हिनोतो प्रतापा. की जीवनाविन वृक्ष कैसा काळारूप भैसे दैसा. की त्वरुविन ग्राम जैसा बुभीक्षित लागत असे. मग नाकेविन सुंदर नारी. की विनातोय सरिता पात्री. की नक्षत्राविन शोभ रात्री कदा काळी दिसेना. तरी तापाविन लखलखीत विद्या भांडार न दिसत. जैसा मानव परम क्षुदित विकळ शरी मिरवत असे. तरी आता माझी आश्रमी तपाबाई सोयी योग द्रुमी. मग तपबळाने भल्या ठिकाणी विद्याश्रम मिरवेला. या उपरी मच्छिंद्रनाथ बोलत. वय धाकुटे बाळ अत्यंत. परी तप तीव्र क्लेशांत. साहिले जैसे कैसे जी. येरू मने वरद पाणी. तुझ्या आहे मोळी स्थानी. तरी तप क्लेशावर कडसणी. दुःख देणार नाही बा. यापरी येथे नित्यानित्य मी समाचारीने गोरक्षाते. तू निसंशय सकला ते तपा गोरक्षा बैसवी. ऐसे वदता आदिनाथ. अवश्य मने मच्छिंद्रनाथ म्हणत. उत्तम आहे ऐसे बोलत. अंगीकारिता पै झाला. तेथे आमचे काय हरले. की जन्मांत चक्षु आले. की सदैव हरणी ते सांभाळले एकटपणी पावसात. तेवी तू आणि तुझा दास येथे आश्रमी करिता वास. तेथे काय वाईट काय आम्हास. चिंता माझी निरसेल. ऐसे शिवा ते बोलून वाणी. परी हर्ष न माये मच्छिंद्रवाणी. जे योजले होते अंतकरणी तेची घडून पै आले. फारचे उत्तमोत्तम झाले. गोरक्षासी शिवे अंगीकारिले. आता जाईल सांगू पिले. अर्थार्थी बहु असे. मग उत्तम वेळा उत्तम दिवस. ग्रहबळ जाणून नक्षत्रास. उत्तम तिथी उत्तम मास. पाहुणी तपा बैसविला.
लोहाचा करुणी कंटक नीट त्या अग्री योजनी चरणांगुष्ट वाम पाता देऊनी कष्ट उभा राहिला गोरक्षतो. वायू आहारी ठेवणी मन क्षणिक अन्न तेजून उपरी फळपात्री आहार करून क्षुधाहरण करीत असे. सूर्यमंडळी ठेवणी दृष्टी तप करीसे तपोजेठी ते मच्छिंद्र पाहुणी निजदृष्टी परमचित्ती तोशिला. मग आदिनाथा विनोनी मच्छिंद्र निघला तीर्थाटनी 12 वर्षाचा नेम करून गोरक्षा ते सांगितले. असो मच्छिंद्र गेला तीर्थाटनी येरीकडे बद्रिकाश्रमी रात्रंदिवस बद्रिकाशूरभाणी जवळ जाऊनी बैसला. स्वय आपण आदिनाथ गोरक्षाचे दास्त करीत मग पुढे राहणे अत्यंत आल्या विघ्ना निवटीत असे. असो यावरी मच्छिंद्रनाथ गया प्रयाग करुणी त्वरित काशी अवंतिका मिथुळ सहित मथुरा काश्मीरी पाहिली. अयोध्या द्वारका महाकाळेश्वर सोमनाथ करुणी तत्पर ब्रह्मगिरी त्र्यंबकेश्वर कृष्णेश्वर पाहिला. भीमाउगमी भीमाशंकर औंढ्या नागनाथदी पंढरपूर करुणी 14 पीठे थोर भगवतीची पाहिली. कार्तिक शेषाद्री मल्लिकार्जुन सरिता सरोवरी अपार स्नान घडले करिता महिते गमन लोटली वर्षे 12 आधी. सकळ तीर्थे महीची करुण शेवटी सेतुबंदी जाऊन रामेश्वराची चरण वंदून स्थान गेला अब्धीसी. तो श्वेतबंदी वायुसुत जाऊन नमी मच्छिंद्रनाथ परी मच्छिंद्रा पाहता मकर ध्वजतात आतला तला चित्ती बहुत तो. परम प्रीती लवड सवडी मच्छिंद्र हस्त धरुणी ओढी हृदय आलंगणी परम आवडी निकट बैसवी महाराजा. म्हणे बात योग द्रुमाने कोणीकडे केले येणे 24 वर्षी तुझे दर्शन आजी झाले महाराजा. की आळशावरी गंगा वळली की 12 वर्ष पर्वणी आली तेसी माते गोष्ट झाली आज दर्शना तुझ्या बारा. ऐसे बोलणी वायुसुत परम मच्छिंद्राचे आतिथ्य करीत मग समय पाहुणी संतोषयुक्त मच्छिंद्रा ते बोलत असे. आज 24 संवत्सर झाले परी तुझकडे माझे चक्षु लागले काही भेटसील म्हणून भुकेले पारणे फिटले आजी ते. हे महाराज योगद्रुमा कामनी वेदली जो आम्हा त्या सरिता प्रवाही हस्तवर उमा बोळवितो मज लागी. तर त्या कामना जळात तू तारक झाला आहे समाते ताल झालासी परी अद्यापर्यंत बाहेर न काढीसी महाराजा. पूर्वी मजला देवनी वचन तू केले आहे गमन परी श्रीराजाचे स्थान पाहिले तुवा नाही की. आता तरी धरुणी चित्ती प्रसन्न करी कृपा भगवती मैनाकिनीची कामरती पूर्ण होती घेई का. आपुले वचने करून त्याचे अनेक फल दे मम वचनाचे मग पाहुणी आर्तमनीची सुटका केव्हा होईल. मी गुंतलो तिची वचने की मच्छिंद्र पाठविणी ये भुवनी तरी ते रती सुखाच्या कामाश्रमी मच्छिंद्रनाथ मिरवीचे. ऐसे वचन तिथे व्यक्त आहे तरी मज करा मुक्त आणि तू आई वचन दिले माते तेही सत्य करी आता. ऐसे ऐकून हनुमंतवाणी वर्ष म्हणे मच्छिंद्र म्हणे मग त्रिरात्र तेथे वस्ती करूनही निघते झाले उभे येतात. मार्गी जाता अनेक तीर्थ यथाविधी झाले सरी ते मग गौडभंगाला टाकून त्वरित श्रीराज्यात संचारले. तवती सकळ स्त्रियांची स्वामिनी विराजलीसे राज्यासनी महापुण्यांशी तपोखानी मैनाकिनी ज्ञान कळा. शृंगार मुरुड उत्तम जन तेथे भोगीत असे राज्यासन गजवाची उत्तीरत्न रथ उद्राष्टी असती ते. छडीदार चौकदार रत्नपार खेमकार रावतपूर्ण भांडार पोतदार भरासी यंत्रधार मंत्रधारी नाना मंत्री असती कुसरी शस्त्र निपुण कारभारी लेखकही सेवा विराजले. जासूद हलकारे वकिलात करू जाती सकळ संमतात पायतळ अश्वराऊत नसे गणित प्रत नेते. कुत्तेवान चित्तेवान साखरखानी परिलवान दिवानादी कपिल खान गजमस्तकी रुटती. किस्मतगारी करणार सिकारकी बंडीदार ताशा मर्फी पनवाळ थोर कुशळपणी वाजविती. गायक हेर बातमीदार खेळप्रांनी निपुणतर वाद्यधारी शृंगारकार शिल्पी कुल्लाल विराजले. ऐसी राजकारणे बहुत असती कामे भिन्ने परी सकळ समुदायाक ने स्त्रिया अवघ्या मिरविल्या. असो अवघ्या कटकात संचरित झाले उभयता नगरात राजद्वारी जाऊन त्वरित झाले दृष्टी रायासी. दृष्टी पाहताच अंजनी सुत स्त्रियांचे आनंद झाला बहुत बोलावणी त्वरित कनकासनी बैसविले. एकासनी मच्छिंद्रनाथ एकासनी अंजनी सूत षोडशोपचारी पूजून त्वरित पद्धांजली केली ते. म्हणे महाराजा दिव्य रथा वातनंदना अंजनी सुता द्वितीय कोण सांगा आता आगमन झाले महाराजा. येरू म्हणे ओ शुभानने त्वा बैसला तपाप्रांनी तरी त्या तपाच्या कामनी म्हणी पूर्ण करी आता. मम भक्तीचे वरदावळी की पुरुष लागशील मच्छिंद्र बळी तरी तोची हा होय येणे काळी रती सुखा निभवावे. की सेवे लागे उडकनाथ की अरुणासह पूर्ण आदित्य तेवी तू ते मच्छिंद्रांत काम व्यक्त पुरवावय. की शची लागी सहस्रनयन की शोभला जैसा शिव अपरणी तेवी तू ते मच्छिंद्र मुनी रती सुखा हेलावे.
ऐसे बोलून वज्रशरी निवांत बसला असतावरी मग राहुनी तिथे 3 रात्री निघत झाला कपिराज. पुन्हा श्वेतपता येऊ न करीत बसला श्रीराम चित्तन येरीकडे मच्छर धन सुखा माझी हेलावे. बैसून या कनकासनी राज्यविलासा भोगी मुनी मुक्तामाळा ग्रेवे लागुनी हेलावती समोर. हेममुद्रिका उपनी करणी हस्त विराजले कनक कोंदणी भरजरी भूषणे हेमकर्णी ढाळ देती लखलखित. पुढे सेवे परिचारिका परित्याही दारा लावण्यलतिका उर्वशीच्या सारणे आवाहका सेवे लागी उतरल्या. बडीजाई बडीदार वारंवार करीती पुकार छडीदार चोपदार दौलत जादा म्हणताती. मुक्त लवंगाचे तुरे माळी कस्तुरी शोभे केशर भाळी राजासनी स्त्रिया मंडळी सुशोभित भवताली. जैसा नभात तारांगणी विष्ट तो शोभला उडगण स्वामी देवी स्त्रियात मच्छर मुनी निज भारी शोभला. की देवगणी शचीनाथ परम शोभिवंत घवघवीत तेने श्री मंडळीत मच्छरनाथ मिरविला. सदा बैसुनी एक असणी खेळ खेळती दूतगर्मी नाना विनोदन विनोदवाणी हास्य करीती गदगद. राज्य वैभवाती कारभार स्वय करीती सारासार नाना कुशलता अपार निजदृष्टी पाहत असे. रसायनी कविताकार वेदज्ञ बोलती शास्त्र अपार ज्योतिष भविष्य जाणणार व्याकरणाधिक मिरविले. धनुर्धर युद्धशास्त्री प्रबळ की भिन्न पाहती प्रळय काळ जळते निर्मिले विशाळ उभे असती सन्मुख. संगीतकार गायन प्रकारे गंधर्वसरी तानमाने कोळकुसरी औषधिक वैद्य रोगा परीक्षिकी मी नेलते. अश्वारोहण उत्तम युक्तिक अश्व फिरविणे वाताकृती कोकशास्त्र भाष्याकृती स्वर्गाचार्याचे सकळीक. नाटक कळा सकळ शृंगारी ताळणे टेकती राजसंमत प्रसंगानुसार वाचे वदत बोल जाण ती चतुरी. ऐसिया गुणांचे उत्तम भरत हेलावती राजसभेत तेने चित्तसरित आनंद तो हेलावे. तेने करुणी मच्छिंद्रनाथ सुखाब्दीचा मीन तळपत ऐसे लोटले दिवस बहुत रती सुखा माझावी. तो समय चित्त सुख मिळे ऋतू पावली राजबाळी ते कामरतीचे सुख वेळी करून झाली ते पेरधारा. तो गणामाची भद्र जाती सर्वगुणी मुनी भद्रमूर्ती अंशरूपे प्रकटुनी रती देह धरिता पैसाला. रेतरक्त जेले काळी लोट तमासा नावाचे मिळी तदनंतर प्रसूत झाली बाळी बाळ बालार्क देखील. त्याते भरता 12 दिवस उत्तमा परी केले बारसे नामे ठेवले त्या देहास मेननाथ म्हणून. या उपरी याचका देऊनी दान उचितार्थे सकळ तोषविले जरा नाना रत्ने देऊनी भूषण गौरविते मिरविले. ऐसे संगोपरी 3 संवत्सर तयास्थानी लोटणे गेली सुखासनी मच्छित राहते भोगिता. यावरी आता दुसरे कथन. हस्तिनापुरी कुरुनंदन जनमेजयाचा वंशाकारण बृहद्रवा जन्मला. तो जन्मेजयापासून पुढती 7वा पुरुष वंशाप्रती 2 सहस्र 7 कली गेला से लोटुनी. तो बृहद्रवा राजा थोर राजपती हस्तिनापुर मिळवून माहीचे अपार विप्र सोमयाग मांडिला. 1 वर्ष त्या क्षिती अग्निकुंडी पूर्ण होती पुष्ट होऊन दाहक मूर्ती तुष्ट शरीरी मिरविला. परी शिवनेत्रीचा प्रळयाग्नी तेने दाहिले होते पंचपाणी परी तो गेला होता भक्षुनी दिव्यमूर्धनी महाराज. तो शिवशरीरी चेतला मदन जठरी वाहत होता दिव्यमूर्धन तया माझी जीवित व प्राण अंतरिक्ष सच्चारला. तो अंतरिक्ष महाराज अग्निजठरा माझी विराजे तो गर्भ अतितेज पुंज यज्ञकुंडी साठीला. पूर्ण होताची यज्ञावती शेष प्रसाद मिरवणी निगती मग यज्ञकुंडी विप्रा होती रक्षा काढी बृहद्रव. विप्रा हाते सलील बाळते जाते रक्षा स्पर्शता लागे हाते दृष्ट पाहता बाळाते मंजुळवत रुदन करी. तौतपुरीत ज्ञानीद्विज रायासे म्हणे महाराज यज्ञकुंडी तेजपुंज बाळप्रसाद मिरविले. प्रत्योधक उचलोनी हाती बाळ दावी राया प्रति राव प्राहुणी तेजस्थिती परमचित्ती तोषला. जैसा जलार्णव मंथन करिता त्यात 14 रत्ने निघता मग आनंद न माये सुरवर चित्ता तैसे झाले बृहद्रव्य. की संजीवनीचा धरुणी अर्थ कच्च गेला शुक्रगृहाते साधुनी येता संजीवनी ते शचीनाथ आनंदला. की राम उपजुदा कौसल्य कुशी आनंद झाला दशरथासी देवी पाहता बाळमुखासी बृहद्रव आनंदला. मग पुरोहित विप्रापासून निष्करी कवळी अग्निनंदन परमस्नो हे हृदय धरून घेत चुंबन बाळाचे. परम उदेला आनंदपोटी की चंद्रोदयीचे ऐक्य भेटीस की मग समुद्र पात्रात तोये दाटी प्रेम लहरी उचंबळे. वारंवार घेत चुंबन की त्या ते भासे प्रत्यक्ष मदन परी तो मदनाची व्यक्त पूर्ण शिवकायाचा प्रकटला. की सत्वगुणी विद्धी लता पाळा मांडीला शरीरावर होता की पुनर्विधू प्रसन्न होता तेज आपुले अर्पिले. की संगात अपार किरणी मही मिरवला हा उत्तम तरणी असो ऐसा अपार चिन्ही वर्णिता ग्रंथ वाढेल का.
असो बृहद्रवा लवड सवडी अंतपुरात जात तातडी धर्मपत्नी संसार सांगडी निजदृष्टी विलोकी. नाम तिचे सुलोचना होय ती प्रत्यक्ष सुलोचना शुभानना ती देवांगना महिला की उतरली की प्रत्यक्ष रमा सरस्वती की दिव्य अपर्णेची मूर्ती उदया आली माय भगवती कुरुकुळा ते तारावया. जिचे पाहता चरण गंगोतक्क दिसे मळीना शंतनूसारखी टाकून रत्न शिवमळी विराजली. तस्मात गंगा समान हाती देता अपूर्व लागे गोष्टी असो तिने बालक देखता दृष्टी पुसे राय ते आवडीने. म्हणे महाराज विजय ध्वजा करी कवळिले कवन आत्मजा माते भासे मित्रवोजात दुसरा तरणे आहे हा. यरो म्हणे व शुभाननी यज्ञकुंडी देवीमूर्धनी प्रसाद रूपे दिले तेने राजस्तंभी मिरवावया. त उदरी जो मेनकेत मनाने वरी आपला सुत तयावरील सकळ हेत या बाळाते मिरवावा. तरी वंशासी मीनकेत दिवस्वरूप आहे सुत तयाचा पाठीराखा निश्चित ईश्वरे हा प्रेरिला. अगे हा अयोनी संभव जाणा अवतारदक्ष चित्रत्न ज्वाळामाळी होनी प्रसन्न प्रसाद दिला आपणासी. ऐसे वदत राजभूप सुलोचना कवळी बाळकंदर्प तयाचे पाहुनी दिव्य रूप मोहदीप उजळला. बाळ हृदयनी कवळुनी तरीत पयोधरी लोटलं पैसरिता बाळमुखी स्तन घालिता पय पान स्वीकारी. मग उत्तम करी बाळरीती स्नानमार्जनाची सरिती यापरी द्वादश दिनाप्रती परम सोहळा मांडियेला. मिळवणी सुवासिनी पाळणा घातला योगप्राज्ञी जालिंदर हे नामजनी सकळ आवडा ठेविले. यज्ञकुंडीचा ज्वाळामाळी प्रसन्न झाला तेने काळी ज्वाळात उदला म्हणून सगळे नाम जालिंदर स्थापिले. ऐशे करून या गजरा ग्रामात वाटली गोड शर्कऱ्या अपार धन याचक नरा लौकिकार्थ वाटिले. ऐशिया गजरे पूर्ण रहाटी झाली बहुत दिवसा लोटी मास संवत्सर पंचवटी षट सप्तम लोटले. यापरी तो बृहद्रवा राणा अपार पाळलेल्या ललना पुढे योजनी मौजे बंधना यत्न भविता आराधी. या उपरी कोणे एक दिवशी राव विचार करी मानसी गृहस्थाश्रमी जालिंदरासी लग्नविधी उरकाया. म्हणून आपला पुरोहित मंत्री सवे घेऊन त्यात एक उत्तम कुमारी शोधार्थ महिवरी प्रेरला. गुणवंत रूपवंत सुलक्षणा कुमारी पाहत मंत्री आणि पुरोहित देशावरी हिंडती ते. येरीकडे जालंधर राजागणा परमसुंदर घुरुळ घेऊन अंकावर चुंबन घेतील आलसे. परम स्नेहाने ऊर्ध्वदृष्टी पाहुणी बोले योग्य जेठी धुर्मीन मंत्री मम दृष्टी दिसत नाही का माते. येरी म्हणे पाडसा ऐक तुझं श्री करावया जनके पुरोहित आणि मंत्री देखे पाठविले आहेत बा. येरो म्हणे श्री काय माता म्हणे बायकोसी म्हणावे. येरू म्हणे मज दावे बायका कैशा जननीय. येरी म्हणे मज समान बायको घेईल तुझं कारण जैसे मी व बा त्या समान तुझं बायको येईल का. ऐसी सुलोचना त्याते बदता तो शब्द रक्षणे आपल्या चित्ता बाळात येऊनी खेळता खेळता बाळा लागे पुसत असे. म्हणे गडे हो ऐका ऐकू मम तात माता करती बायको तीस कास यासाठी अर्थ कौतुकू करते बायको ते सांगा. तो ते बोलती विचक्षण बहु षटपणे बोलती हसून जालिंदर बुद्धीन बायको ही कळेना. भक्ती म्हणती मूर्खा ऐक बायको म्हणता संसार निक विषय सुखाचे पूर्ण भातूक जगा माझे मिरवत असे. विषय सुख म्हणजे काही सांगते न ठेवता गोवाई ते ऐकून हरवून जाई मनी विचार करीत असे. अगजग हे परमधम आचरण आचरती परम दुर्गम. जे का जगाचे उत्पत्ती स्थान तेची रमणी रमतात. तरी आपण करू नये ऐसे याचं मनाला सबळ त्रास ऐसे रचनी विवेकासह मुलांतून निघाला. मनात अतिकरी विचार मातेच्या शब्दासी बरी ते करुणी व्यवहार अधर्म राशी दिसत असे. माता बोलली मज समान कांता मिरवतेसे चिद्रत्न तरी ती कांता माझं माते समान व्यवहार योग्य वाटेना. तरीही पूर्ण अर्धम राशी कदन वर्तू कार्यासी. मग सांडोनी ग्रामधाम बदरासी कारणांतरी निघाला. परी ग्रामद्वारी ग्रामरक्षक त्यांनी जाता पाहिले बाळक परी राजनंदन म्हणून धाक हटकावया अंतरले. परी बुद्धीचा त्यांनी विवेक केला. हेरमागे पाठविला कोणी जाऊन त्वरेनुर्पाला सांगत ती तातडीने. हे महाराज भुवननाथ विपन गेला आहे आपला सुप्त. राय ऐसा ऐकून वृत्तांत आला धावत तातडीने. परी तो चपळ विलक्षण म्हणे कोणी येईल धावून म्हणून मार्गात सोडून महाकारांनी निघाला. तो त्या विपिनी तरुदाटी विशाळ जाळीयात ऋणापाठी त्यात संचारता हेरदृष्टी चुकूर झाले पाहता. परी तो योगदर चपोळ बहुत जाता जाता एक पर्वत त्याची दळी धरून सुत उत्तर दिशे चालिला. येरीकडे नृपनाथ काळी निघाला शोध करीत. परी शोध लागला दूता स्थानात पुढे शोध लागेना. पाहता परी बहु विपिन परी जालिंदराचे न पावे दर्शन जैसा अमावस्येचा दिन चंद्रमणी लोपत असे.
ऐसे झाले सगळ्याचे निराशपणे ग्रामाचे येथे झाले आणि शोक करिता सगळ्यांनी रायासह अपार्जन पाहती आपुलले सदन परिबृहद्रव आणि सुरचना परमट्ट असं करीत ती बाळलेला खेळ अद्भुत आठवणी गाता रुदन करीत राव म्हणे हा अनुचित प्रसाद हातीचा पै गेला माते अग्नी झाला प्रसून हा माझे कर्मगहन हातीचे गेले चिद्रत्न काय करू उपाय हो हा बाळक माझे अर्का समान तेजरूप वाटे मदन आता माने खेळ उत्तम काय वर्णुतयाच ऐसा करीत अट्टहास परी अनेक सरदार बुद्धिलेश रायास सदा बोधी नाना भाष्य युक्ती प्रयुक्ती करोनिया मंती राया नरोत्तमा जालिंदर अयोनिसंभ तरी हा सेविता महाकाळन त्याचे मरण नसेची मग ही समुद्र वलयांकित शोध करू आम्ही निश्चित परी केव्हा तरी तुमचा स्वतः तुम्हा भेटेल महाराजा तरी निसंशय करून धैर्य आगळी ठेवा मनात ऐशा युक्ती करून रायास शांती करतात येरीकडे जालिंदर पर्वतदरी अतिगुहार संचरला परिमहीवर काळोख रात्र दाटली तया माझे झाले विपरीत विपणी वनवा लागला बहुत पुढे ते कानना अग्नी जाळीत तयापासी पातला तो त्या धरीत जालिंदर निद्रे व्यापले तृण पर तो जवळी आल्या वैश्वानर तृण भक्षवाया खारणे तो बाळ गोंबिटे देखली दृष्टी विस्मय करू आपले पोटी हे बाळ मम उदर जेठी उदय पावले होते की उत्तम ठाव पाहून या ते सांडिले होते म्या गर्भात येथे यावया कारण याते का पडेल न कळे हो मग शांत होऊनी मूर्तिमंत बाळ तोरे केला जागृत की घेऊनी पुसे जाते कारण काय येथे यावया येरू पाहुनी तया आदरे म्हणे कोण तुम्ही सांगासो तर येरू म्हणे मी वैश्वानर जननी जनक तुझा मी येरू म्हणे जननी जनक कैसे होतील हरा एक मग तो होळी कथा पावक तया लागी सांगत असे असो आता वैश्वानर पुढे पुढती लिहिता परत ती कथा पुढे धोंडीकुमार मालून हरेचं सांगे की स्वस्ती श्री भक्ती कथा सार संमत गोरक्ष काव्य की मयागार सध्या परिसोत भारिक चतुर 11 अध्याय कोढा अध्याय 11 व 185 श्रीकृष्णार्पण वस्तू शुभम भवतु श्रीरस्तु श्री नवनाथ भक्तिसार 11 अध्याय समाप्त हरि ओम. याप्रमाणे अध्याय पूर्ण झाला. तरी आपणास हा व्हिडिओ आवडल्यास यास आपण लाईक व शेअर करावे, चॅनलला सबस्क्राईब करावे आणि कमेंट बॉक्समध्ये अलख निरंजन लिहावे.